हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट बघत आहोत थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा. तर आपण युनिट नंबर 1 हे चालू केलेलं होतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 1चे काही टॉपिक्स बघितले होते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 6 टॉपिक या युनिटचे कव्हर केले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे सगळे टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स आपण वन बाय वन कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जे पण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे जे मित्र असतील त्यांच्यासोबत व्हिडिओला नक्कीच शेअर करा. तर SPPU युनिव्हर्सिटीमध्ये आहात तुम्ही आणि आता तुमची नवीन बॅच आहे, तुम्हाला पेपर नवा येणार आहे, तुम्हाला काही आयडिया नसेल त्याच्याबद्दल, तर मी सगळे टॉपिक्स जे आहेत ते सिलॅबस वाईज कव्हर केलेले आहेत आणि तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये मी त्याच्या नोट्स काढून दिलेले आहेत. तर वन बाय वन सगळे टॉपिक्स आपण बाकीचे कव्हर करूयात. त्यानंतर युनिट नंबर 2ला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं की इंट्रो काय असतं एआयचं, एआयमध्ये काय काय कन्सेप्ट असतात, एआयची डेफिनेशन काय आहे. त्यानंतर एआयमध्ये काय काय वर्क केलं जातं त्याच्याबद्दल बघितलं. तर मी त्याच्यावरती तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण देत आहे, ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करून जाऊ शकता एक्झामसाठी. त्याच्यानंतर येतं फाउंडेशन बघितला आपलं एआय, की एआय कुठून आलेलं आहे, एआयसाठी कोणकोणते कंपोनेंट्स लागतात, ते सगळे आपण वन बाय वन इथे डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर हिस्ट्री बघितली आपण एआयची, की एआय नेमका कुठून आलेला होता, हा कन्सेप्ट कसा चालू झाला किंवा याच्यामध्ये कुठून कुठपर्यंत काय काय झालं आहे ते सगळं आपण बघितलं होतं. त्यानंतर लिमिट्स बघितले होते एआयचे, की एआय कुठे कुठे वर्क नाही होऊ शकत, त्याच्याबद्दल आपण इथे डिटेलमध्ये बघितलं होतं हे सगळे पॉईंट्स. त्यानंतर एथिक्स बघितले होते, की एआयमध्ये कोणकोणते रूल्स, प्रिन्सिपल आणि गाईडलाईन्स यूज केले जातात त्याच्याबद्दल आपण बघितलेलं होतं. तर हे पण आपण डिटेलमध्ये केलं आहे कव्हर. त्यानंतर एआयचं फ्युचर पण आपण बघितलेलं आहे, की एआय हे कुठं कुठं वर्क होऊ शकतं फ्युचरमध्ये, जसं की हेल्थ केअर झालं तुमचं, AGI झालं. तर अशा प्रकारे आपण सगळं डिस्कस केले होतं. तर आपण टॉपिक नंबर जो 7 आहे तुमचा एआय कंपोनेंट्स अँड एआय आर्किटेक्चर, तर या टॉपिकपासून आपण आजपासून म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत. तर एआय कंपोनेंट्स आणि त्याचं आर्किटेक्चर्स काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले एआय कंपोनेंट्स मीन्स द बिल्डिंग ब्लॉक्स दॅट एव्हरी एआय सिस्टीम ऑफ इज मेड ऑफ, द पार्ट्स दॅट वर्क टुगेदर टू मेक अन एआय इंटेलिजंट. म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजेच काय, की तुमची जी एआय सिस्टीम अशी ती कोणत्या पार्ट्सने बनलेली आहे आणि ते पार्ट्स जे असतात ते आपण टुगेदर वर्क करण्यासाठी तिथे यूज करतो आणि त्याच्यानुसार जे पण आपण ते ते जे पण आपण कंपोनेंट्स ते वर्क करतायत टुगेदर, त्याच्या हेल्पने एआय हा इंटेलिजंट बनत असतो. तर अशा प्रकारे एआय कंपोनेंट्सचे युजेस आपल्याला इथे बघायचे आहेत किंवा कोणकोणते कंपोनेंट्स एआयमध्ये यूज केले जातात ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट येतो एआय आर्किटेक्चर. आता एआय आर्किटेक्चरमध्ये हे सगळे कंपोनेंट्स जे आहेत ते कोणत्या वेने तिथे डिझाइन केलेले आहेत आणि स्ट्रक्चर केलेले आहेत त्यालाच आपण आर्किटेक्चर बोलतो, की कंपोनेंट्स आर अरेंज अँड कनेक्ट टू द बिल्ड अ कंप्लीट एआय सिस्टीम. तर कंप्लीट एआय सिस्टीम बिल्ड करण्यासाठी ते कसे अरेंज केले जातात कंपोनेंट्स आणि कसे कनेक्ट केले जातात त्याच्याबद्दल एआय आर्किटेक्चर सांगतं. तर सगळ्यात पहिले बघायचं झालं तर एआय कंपोनेंट्स जे असतात तुमचे ते पार्ट ऑफ एआय असतात आणि एआय आर्किटेक्चरच्या मदतीने ते अरेंज झालेले असतात. हाऊ दोज पार्ट आर असेंबल्ड टुगेदर. तर ते कसे अरेंज केले जातात किंवा कसे असेंबल केले जातात टुगेदर वर्क करण्यासाठी, तर त्याच्याबद्दल आपल्याला आज बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, की एव्हरी एआय सिस्टीम, प्रत्येक एआय सिस्टीम ती मोठी असो की छोटी असो, त्याला काय लागतं तर इज बिल्ड युजिंग द सेम बेसिक कंपोनेंट्स. या सगळ्या ज्या एआय सिस्टीम असतात तुमच्या त्याच्यामध्ये काही बेसिक कंपोनेंट्स असतात जे सगळ्या सिस्टीम्समध्ये यूज केले जातात ते बिल्ड करण्यासाठी. त्यानंतर कंपोनेंट्स वर्क टुगेदर लाईक अ टीम. हे कंपोनेंट्स सगळे एकदम मिक्स करून किंवा टुगेदर वर्क करतात एका टीमसारखं. जसं की तुम्ही फायनल इयर आता तुमचं लागणार आहे, तर फायनल इयरमध्ये काय असतं, की एक मेजर प्रोजेक्ट बनवावा लागतो तुम्हाला. तर त्या प्रोजेक्टमध्ये टोटल 4 मेंबर्स असतात. तर तुम्हाला तो प्रोजेक्ट जो असतो तो रोलनुसार 4 मेंबरनुसार तो तुम्हाला बनवावा लागतो. तर अशा प्रकारे टीम वर्क इथे सगळे एआय कंपोनेंट्स तुमचे करत असतात.
तर अशा प्रकारे वर्क करतात. त्यानंतर आर्किटेक्चर डिसाइड्स हाऊ डेटा फ्लो थ्रू द AI सिस्टीम. तर तुमचं जे आर्किटेक्चर असतं ते काय डिसाईड करतं की डेटा फ्लो कसा असेल तुमच्या AI सिस्टीममध्ये. तर तो डेटा कोणत्या कंपोनेंटपासून कोणत्या कंपोनेंटपर्यंत जाईल, त्यानंतर त्याचं वर्क काय असेल, हे सगळी गोष्ट आर्किटेक्चरवर डिसाईड केली जाते. त्यानंतर डिफरंट प्रॉब्लेम्स नीड डिफरंट आर्किटेक्चर्स. वेगवेगळे प्रॉब्लेमसाठी वेगवेगळे आर्किटेक्चर असतात. जसं की AI सिस्टीम जर आपण हेल्थ केअरमध्ये जर तिथे इम्प्लिमेंट करत आहोत, तर हेल्थ केअरनुसार ते कंपोनेंट्स अरेंज केले जातात. ॲज कम्पेअर टू एज्युकेशनसाठी वेगवेगळे असतील समजा. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्ससाठी वेगवेगळे आर्किटेक्चर आपण यूज केले जातात. त्यानंतर AIचे कंपोनेंट्स आपण सगळ्यात आधी डिस्कस करून घेऊयात की कोणकोणते कंपोनेंट्स त्याला लागतात. बेसिक कंपोनेंट्स जे सगळे AI सिस्टीममध्ये यूज केले जातात. तर सगळ्यात पहिला कंपोनेंट येतो परसेप्शन किंवा इनपुट. तर इनपुट म्हणजेच काय की ती इन्फॉर्मेशन आपण सिस्टीमला देत असतो, ती रिसीव्ह करते. AI सिस्टीम जी असेल ती इन्फॉर्मेशन रिसीव्ह करते आउटसाइड वर्ल्डपासून. मग ती इन्फॉर्मेशन काय काय असू शकते, तर तुमचा टेक्स्ट असू शकते, इमेजेस असू शकते किंवा साऊंड, सेन्सरचा डेटा असू शकतो किंवा व्हिडिओ असू शकतो. तर अशा प्रकारच्या ज्या पण इन्फॉर्मेशन असतात त्या सिस्टीमला दिल्या जातात ॲज अ इनपुट. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर सेल्फ ड्रायव्हिंग कार्स कॅमेराज अँड सेन्सर्स सिंग द रोड. तर याला आपण इन्फॉर्मेशन देतो रोडची, किंवा याला सांगतो की कॅमेराच्या आणि सेन्सरच्या मदतीने तो काय करतो, रोड बघत असतो. तर थिंक ऑफ इट ॲज आईज अँड इयर्स. तर आपण त्याला थिंक करू शकतो की ते आईज आहेत आणि इयर्स आहेत तुमच्या कारचे किंवा AI सिस्टीमचे. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिला जो तुमचा कंपोनेंट आहे तो वर्क करतो, इनपुट. त्यानंतर दुसरा कंपोनेंट येतो नॉलेज बेस. आता नॉलेज बेस म्हणजेच काय की त्याच्यात आपण काहीतरी स्टोअर करणार आहे. तर याच्यामध्ये काय स्टोअर करणार असेल, नॉलेज. AI स्टोअर्स ऑल इन्फॉर्मेशन अँड फॅक्ट्स इट नोज. तर AI सिस्टीमला जे पण फॅक्ट्स किंवा कोणती पण इन्फॉर्मेशन जी माहिती असेल ती तो AI सिस्टीममध्ये स्टोअर करत असतो, जी पण त्याला माहिती आहे. इनपुटमधून जी पण इन्फॉर्मेशन त्याने काढलेली आहे त्याच्यावरून तो स्टोअर करत असतो. त्यानंतर धिस इज लाईक AIज मेमरी ऑर ब्रेन स्टोरेज. ते AIची मेमरी किंवा ब्रेन स्टोरेज असू शकतं, जसं की आपल्याकडे आपली इन्फॉर्मेशन ब्रेनमध्ये असते. त्याच्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर मेडिकल AI स्टोअरिंग थाउजंड्स ऑफ डिसीज सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट्स. तर AI जी सिस्टीम असते मेडिकलमध्ये, तो काय करतो की 1000 ऑफ डिसीजचा जो डेटा असतो तो स्टोअर केला जातो. त्याच्यामध्ये मग सिम्पटम्स असो किंवा ट्रीटमेंट्स केलेले असो, तो सगळा जो डेटाबेस असेल तो आपण स्टोअर करतो AI सिस्टीममध्ये. विदाउट नॉलेज बेस AI कॅन नॉट मेक इंटेलिजंट डिसिजन्स. जोपर्यंत त्याला डेटा भेटत नाही कोणत्याही गोष्टीचा AI सिस्टीमला, तोपर्यंत तो जो AI आहे तो काहीच युजेबल नसतो. हे आपण मागे बघितलंय मागच्या व्हिडिओमध्ये. तर डेटाशिवाय किंवा नॉलेज बेसशिवाय याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा इंटेलिजंट डिसिजन तो AI घेऊ नाही शकत. म्हणून नॉलेज बेस हा कंपोनेंट खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरा कंपोनेंट येतो रिझनिंग इंजिन. त्यालाच आपण इन्फरन्स इंजिन पण बोलतो. तर हा काय करतो की तुमचा जो पण डेटा स्टोअर केलेला असेल त्याच्यामधून थिंक करतो, काही रूल्स अप्लाय करतो किंवा AI युजेस लॉजिक यूज करतो. त्यानंतर रूल्सचा यूज करतो कशासाठी, थिंक करण्यासाठी आणि त्याच्यामधून काही कन्क्लुजन काढण्यासाठी. की आता आपल्याकडे डेटा आला आहे की डेटापासून ते ते नवे रूल्स अप्लाय करेल, लॉजिक अप्लाय करेल आणि त्याच्यामधून काही कन्क्लुजन आपल्याला काढून देईल किंवा तो विचार करण्यासारखा बनेल. इट प्रोसेसेस द इनपुट अँड नॉलेज टू फाइंड द अँसर्स. आता मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे इनपुटकडून तो डेटा घेतो, त्यानंतर स्टोअर करतो आणि त्याच्यावर प्रोसेस करून तो काय करतो, त्याच्यामधून अँसर्स फाइंड करून देण्याचा ट्राय करतो. एक्झाम्पल काय आहे तर इफ पेशंट हॅज अ फीवर अँड कफ. जर पेशंटला फीवर आणि कफ असेल तर AI रिझन्स करून काय सांगेल की तो जो आजार असेल तो फ्लू असेल. तर अशा प्रकारे तो पास्ट डेटावरून तो आपल्याला थिंक किंवा कन्क्लुजन काढून देऊ शकतो. थिंक ऑफ इट ॲज अ AIज थिंकिंग ॲबिलिटी त्याला आपण बोलू शकतो. तर हे झाले 3 कंपोनेंट. त्यानंतर चौथा कंपोनेंट येतो तुमचा लर्निंग मॉड्यूल. आता लर्निंग मॉड्यूलमध्ये काय आहे की AI इम्प्रूव्हज इटसेल्फ बाय लर्निंग फ्रॉम डेटा अँड एक्सपिरियन्स. तर तो AI जी सिस्टीम असते तुमची ती पास्ट डेटापासून आणि एक्सपिरियन्स घेतो. म्हणजेच काय की लर्न करतो पास्ट डेटापासून, जो पण तुमच्याकडे डेटा असेल त्याच्यामधून जे पॅटर्न वगैरे असतो तो फाइंड करत असतो. धिस
दिस इज द मशीन लर्निंग पार्ट ऑफ ए आय. यालाच आपण मशीन लर्निंग पार्ट असं बोलतो. तर तुम्हाला या थर्ड इयर किंवा फोर्थ इयरमध्ये हा सब्जेक्ट असेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कसं तो पास्ट डेटापासून लर्न करत असतो, त्याच्यापासून कसं थिंक करत असतो, त्याच्याबद्दल इथे सांगितलं जातं. एक्झाम्पल बघायचं झालं तर नेटफ्लिक्स ए आय जो असतो तो काय करतो, प्रेफरन्सनुसार तुम्हाला जी वॉच हिस्ट्री असते त्याच्यानुसार तो तुम्हाला प्रेफरन्सेस सजेस्ट करत असतो. तर तो काय करतो, तुमची जी वॉच हिस्ट्री असेल त्याच्यावरून तुम्हाला तुमचे जे पण आवडते शोज असेल तो रिकमेंड करत असतो. थिंक ऑफ इट ॲज ए आयज ॲबिलिटी टू गेट स्मार्टर ओव्हर टाईम. तर टाईमनुसार तो काय करत असतो, त्याची ॲबिलिटी जी असते ती वाढवत असतो. त्याच्यानंतरचा कंपोनेंट येतो प्लॅनिंग मॉड्यूल. तर प्लॅनिंग मॉड्यूलमध्ये काय करतो तो, ए आय डिसाइड्स व्हॉट सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स टू टेक टू रीच अ गोल. गोलपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अशा कोणत्या ॲक्शन्स आहेत किंवा ॲक्शन्सचा कोणता सिक्वेन्स आहे ज्याने की ते गोल त्याला लवकरात लवकर भेटेल. तर हे डिसाईड करायचं काम कोणत्या कंपोनेंटचं आहे, प्लॅनिंग मॉड्यूल. तर प्लॅन करायचं आहे आपल्याला चांगल्यापैकी या कंपोनेंटमध्ये. तर एक्झाम्पल काय आहे, GPS प्लॅनिंग द बेस्ट रूट स्टेप बाय स्टेप. तर GPSचं प्लॅनिंग काय असतं की बेस्ट रूट जो आहे तो फाइंड करून द्यायचा स्टेप बाय स्टेप. थिंक ऑफ इट ॲज अ ए आयज डिसिजन मेकिंग रोडमॅप. तर ए आयचा डिसिजन मेकिंग जो रोडमॅप असतो तो आपण याला बोलू शकतो. त्यानंतरचा कंपोनेंट आहे तो कम्युनिकेशन आणि आउटपुट. आता आउटपुट म्हणजेच काय की रिझल्ट, आपल्याला जो पण रिझल्ट भेटणार आहे तो आपण युजरला देणार आहे. तर तुमचा जो ए आय असेल तो काय करेल, डायरेक्टली रिझल्टच्या थ्रू तो युजरसोबत कम्युनिकेट करेल. धिस कॅन बी टेक्स्ट असू शकतो तो, किंवा स्पीच असू शकतो, किंवा ॲक्शन ऑर व्हिज्युअल आउटपुट पण असू शकतो. जसं की सिरी स्पीकिंग बॅक अँड ॲन्सर टू युअर क्वेश्चन. तर तुमच्या क्वेश्चनला ॲन्सर देण्यासाठी सिरी काय करते, स्पीक करते. तर ते झाला तुमचा रिझल्ट. तर कम्युनिकेट आणि आउटपुटमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटत असतो आणि तुम्ही त्याला माउथ ऑर हँड्स पण बोलू शकतो ए आयचे. त्यानंतरचा कंपोनेंट आहे तो ॲक्च्युएटर्स. आता ॲक्च्युएटर्स काय आहे, तर फॉर रोबोटिक ए आयसाठी हे आहेत ॲक्च्युएटर्स. तर हा फिजिकल पार्ट असतो, तो काय करतो, कोणती पण ॲक्शन घेण्यासाठी आपण तिथे वापरला जातो ए आय सिस्टीममध्ये इन रिअल वर्ल्ड. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की रोबोटचे जे हात असतात ते मूव्ह करत असतात. तर हे काय झालं, फिजिकल पार्ट्स झाले, म्हणजेच त्याला आपण ॲक्च्युएटर्स बोलतो. जसं की सेल्फ ड्रायव्हिंग कारचं जे स्टिअरिंग असतं ते टर्न होत असतं, तर ते पण एक ए आय सिस्टीम आहे, ॲक्च्युएटर्स आहेत. तर त्याला आपण फिजिकल बॉडी असं बोलू शकतो ए आयची. तर असे जे 7 कंपोनेंट्स होते ते आपण बघितले वन बाय वन. तर हे खूप महत्त्वाचे कंपोनेंट्स आहे. याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतो की कोणकोणते कंपोनेंट्स आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. तर तुम्हाला पॉईंट वाईज सगळं एक्सप्लेन करायचं आहे. जर पॉईंट वाईज जर तुम्ही एक्सप्लेन केलं तर तुम्हाला तिथे फुल मार्क भेटण्याचे खूप सारे चान्सेस येतात. तर कंपोनेंट्स झाल्यानंतर आपल्याला आर्किटेक्चर बघायचं आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते आर्किटेक्चर्स आपण यूज करतो कॉमनली, आपल्या एक्झाममध्ये कोणकोणते विचारले जातात ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले ए आय आर्किटेक्चर मीन्स आपण बघितलं की ओव्हरऑल डिझाईन असतं किंवा स्ट्रक्चर असतं ए आय सिस्टीमचं. त्याच्यामध्ये कंपोनेंट्स कसे अरेंज केले जातात किंवा कनेक्ट केले जातात टुगेदर वर्क करण्यासाठी प्रॉपर ए आय सिस्टीममध्ये. तर त्यालाच आपण आर्किटेक्चर असं बोलतो. आता याच्यामध्ये वेगवेगळे आर्किटेक्चर असतात. तर सगळ्यात पहिले आपण वन बाय वन सगळे कव्हर करूयात. तर सगळ्यात पहिला जो आर्किटेक्चर येतो तो आहे सिम्पल रिफ्लेक्स एजंट आर्किटेक्चर. तर हा सगळ्यात सिम्पल आर्किटेक्चर आहे. याच्यामध्ये कंडिशन ॲक्शन रूल्स असतात. जसं की इफ ही कंडिशन झाली तर दुसरी कंडिशन होईल. जसं की इफ आणि देनचे जे स्टेटमेंट असतात याच्यावरती हा वर्क करतो. त्यानंतर याला कोणतीही मेमरी नसते, डज नॉट रिमेंबर पास्ट. तर कोणताही पास्ट हा रिमेंबर ठेवत नसतो. तर करंट जी सिच्युएशन असेल त्याच्यावरच विचार करतो. जसं की थर्मोस्टॅट काय करतो, इफ टेम्परेचर जर हाय असेल तरच AC ऑन केला जाईल. तर अशा प्रकारे हे वर्क करतं इफ आणि देनमध्ये. तर सिम्पल रिफ्लेक्स एजंट आर्किटेक्चर याला आपण बोलतो. त्यानंतरचा आर्किटेक्चर येतो मॉडेल बेस एजंट आर्किटेक्चर. तर याच्यामध्ये मॉडेल्स असतात हॅज अ इंटरनल मॉडेल ऑफ द वर्ल्डचे जे इंटरनल मॉडेल असतात ते असतात. रिमेंबर पास्ट, याच्यामध्ये पास्टची हिस्ट्री पण रिमेंबर करतो हा ए आय. त्यानंतर कॅन हँडल पार्शियली ऑब्झर्वेबल एन्व्हायरमेंट्स. तर पार्शियली ऑब्झर्वेबल एन्व्हायरमेंट्स जे असतात तुमचे ते हँडल करू शकतो. कीप्स ट्रॅक ऑफ व्हॉट इट कॅन नॉट करंट सी.
तर करंटली जे पण ते बघू शकत नाही ते पण कीप करण्यासाठी तो ट्राय करत असतो. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर रोबोट दॅट रिमेंबर्स वेअर इट हॅज ऑलरेडी क्लीन. तर तो रिमेंबर करतो की त्याने कुठलं क्लीन केलेलं आहे एरिया, तर तो रिमेंबर करतो. तर अशा प्रकारे जी पास्टची हिस्ट्री असते ती पण याच्यामध्ये रिमेंबर केली जाते आणि मॉडेल बेस आहे म्हणून याच्यामध्ये मॉडेलचा यूज केला जातो. त्याच्यानंतरचा आर्किटेक्चर आहे गोल बेस एजंट आर्किटेक्चर. आता गोल बेस हे म्हणजेच काय की याच्यामध्ये फक्त याला गोल फाइंड करायचं असतं. तर हॅज अ गोल टू अचीव, याच्यामध्ये गोलवर जास्त फोकस केला जातो. तुम्हाला जे पण गोल दिलेलं असेल त्याच्यावरती. सर्चेस फॉर ॲक्शन्स दॅट लीड टू द गोल, अशा ॲक्शन्सच्या सर्च करतो तो किंवा अशा ॲक्शन्स घेतो ज्याच्याने फक्त गोलपर्यंत पोहोचता येईल त्याला. तर याच्यामध्ये मोर फ्लेक्झिबल असतो तो, कॅन प्लॅन अहेड. तर त्याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग पण केली जाते. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर GPS-चं नेव्हिगेशन असतं ते काय करतं, तुम्हाला डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी गोल बेस जे असतं तुमचं त्याच्यासाठी पोहोचण्यासाठी तो जास्त मदत करतो. तर अशा गोल बेसचे जे तुमचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये हे आर्किटेक्चर यूज केलं जातं. त्यानंतरचं आर्किटेक्चर येतं युटिलिटी बेस एजंट आर्किटेक्चर. आता युटिलिटीमध्ये काय असतं की युटिलिटी म्हणजेच काय की बेस्ट पॉसिबल ॲक्शन तुम्हाला घ्यायची असते तुमचं जे पण गोल असेल तिथे पोहोचण्यासाठी. नॉट जस्ट अचिव्हिंग गोल, तुम्हाला फक्त गोल अचीव नाही करायचं यामध्ये, तर यामध्ये तुम्हाला बेस्ट पॉसिबल वेने ते गोल तुम्हाला अचीव करायचं आहे. युजेस युटिलिटी फंक्शन्स, युटिलिटी फंक्शन्सचा हा यूज करतो आणि मेजर्स हाऊ गुड अ स्टेट इज, चुजेस ॲक्शन्स दॅट मॅक्झिमाइज युटिलिटी. तर असे जे वेज असतात किंवा असे ॲक्शन्स तो घेतो की त्याने काय होईल की तुमची जी युटिलिटी आहे ती मॅक्झिमाइज होईल आणि कस्टमर जो पण असेल किंवा युजर जो पण असेल तो काय होईल, हॅपी होईल आणि त्याला सॅटिस्फॅक्शन भेटेल. म्हणजेच काय की बेस्ट पॉसिबल इथे वेज तो फाइंड करेल त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी. एक्झाम्पल बघायचं झालं तर GPS तो काय करेल, फास्टेस्ट आणि चीपिएस्ट रूट तो फाइंड करेल युजरसाठी. तर अशा प्रकारे युटिलिटी बेस म्हणजेच काय की बेस्ट पॉसिबल वेने तो तिथे जात असतो. त्यानंतर ब्लॅकबोर्ड आर्किटेक्चर पण येतं. याच्यामध्ये काय असतं की मल्टिपल AI मॉडेल्स असतात जे काय करतात, शेअर अ कॉमन बॅकबोर्ड, शेअर मेमरी. तर ते काय करतात, एक कॉमन प्लॅटफॉर्म असतं ब्लॅकबोर्ड आपण त्याला बोलतो, त्यालाच काय बोलतो आपण शेअर मेमरी असते. ती काय करते की वेगवेगळ्या कंपोनेंटसोबत त्याची मेमरी शेअर करते. इच मॉड्यूल रीड्स फ्रॉम अँड राईट्स टू बॅकबोर्ड. तर प्रत्येक मॉड्यूल काय करतं, रीड करतं आणि राईट करतं ब्लॅकबोर्डवरती. यूज फॉर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमसाठी यूज केलं जातं आणि नीडिंग मल्टिपल एक्सपर्ट्स. तर याच्यामध्ये खूप सारे मल्टिपल एक्सपर्ट्स पण लागतात हँडल करण्यासाठी ते प्रॉब्लेम्स. जसं की मेडिकल डायग्नोसिसमध्ये काय असतं की डिफरंट स्पेशालिस्ट असतात AI शेअर फाइंडिंग्स. तर याच्यामध्ये असे स्पेशालिस्टचा यूज केला जातो त्या AI सिस्टीम वापरण्यासाठी किंवा काही त्याच्यामधून फाइंड करण्यासाठी. तर अशा प्रकारे ब्लॅकबोर्ड आर्किटेक्चर हे वर्क करतं. त्यानंतरचं आर्किटेक्चर येतं लेयर्ड आर्किटेक्चर. आता याच्यामध्ये मल्टिपल लेयर्स असतात AIमध्ये. ईच हँडल्स डिफरंट लेवल ऑफ थिंकिंग. वेगवेगळ्या लेवल्स ज्या असतात त्या वेगवेगळे थिंकिंग करत असतात. वेगवेगळे जे तुमचे पॉसिबल वेज असतात ते फाइंड करत असतात. तर बॉटम लेयर काय करते, रिॲक्टिव्ह असते, फास्ट रिफ्लेक्स देते. त्यानंतर मिडल जी लेयर असेल ती प्लॅनिंग करते आणि टॉपची लेयर काय करेल, तिथे डीप थिंकिंग करेल किंवा डेलिब्रेशन करेल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लेयर्समध्ये तो काम करत असतो लेयर आर्किटेक्चरमध्ये. जसं की रोबोट विथ रिॲक्टिव्ह कोलिजन अवॉइडन्स प्लस हाय लेवल प्लॅनिंग. तर रोबोट काय करेल की तुमचं जे पण कोलिजन होणार असेल ते अवॉइड पण करेल आणि त्याच्यासोबत हाय लेवलची प्लॅनिंग पण करेल. तर अशा प्रकारे लेयर वाईज तो काम करत असतो तुमचा एजंट. तर असे जे 6 आर्किटेक्चर होते ते आपण बघितलेले आहे. त्यानंतर एक अजून डिटेलमध्ये विचारला जातो, याच्यावरती सेपरेट क्वेश्चन येतो या आर्किटेक्चरवरती. तर हा पण आपण थोडासा डिटेलमध्ये बघून घेऊया. तर याच्यामध्ये ड्रॉ आणि एक्सप्लेन असा क्वेश्चन येऊ शकतो. तर हा जो मेन आर्किटेक्चर आहे याला आपण लर्निंग एजंट आर्किटेक्चर बोलतो. याच्यामध्ये तो जो तुमची जी पण AI सिस्टीम असेल ती लर्न करते आणि इम्प्रूव्ह करते टाईमनुसार. तर तुमच्या टाईमनुसार लर्न आणि इम्प्रूव्ह करायच्या यालाच आपण लर्निंग एजंट आर्किटेक्चर असं बोलतो. याच्यामध्ये टोटल 4 पार्ट आहेत. एक लर्निंग एलिमेंट, त्याच्यामध्ये काय असतं की तो काय करतो, फीडबॅकवरून तुमच्या युजरच्या लर्न करत असतो सगळे तुमचे जे ॲक्शन वगैरे जे पण असेल ते इन्फॉर्मेशन. परफॉर्मन्स एलिमेंटमध्ये काय असतं की तो परफॉर्मन्सवरती जास्त फोकस करतो. ॲक्शन्स अशा घेतो ज्याने परफॉर्मन्स आपला जास्त राहील.
त्यानंतर क्रिटिक एक एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये काय असतं की इव्हॅल्युएट परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करण्यासाठी हा वापरला जातो. त्यानंतर प्रॉब्लेम जनरेटर असतं, जे काय करतं की सजेस्ट न्यू एक्सपिरियन्स टू एक्सप्लोर, नवे पाथ जे असतील ते सजेस्ट करीत असतो तुमच्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड. तर अशा प्रकारे हे जे लर्निंग एजंट आहे हे 4 स्टेजमध्ये वर्क करतं किंवा 4 पार्टमध्ये डिवाइड केलेलं असतं. एक्झाम्पल बघायचं झालं तर सेल्फ ड्रायव्हिंग कार जी असते ती काय करते, इम्प्रूव्ह करते प्रत्येक माईल ड्रिव्हनवरती. तर अशा प्रकारे हे लर्निंग एजंट आर्किटेक्चर जे आहे ते वर्क करतं. इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकतो की सगळ्यात पहिले एन्व्हायरमेंट असतं, त्याच्यामधून काय होतं की तुमचा जो पण परफॉर्मन्स एलिमेंट असेल तो एन्व्हायरमेंटला परसिव्ह करतो, त्याच्यामधून एन्व्हायरमेंटमध्ये काय काय आहे ते सगळं इथे परसिव्ह करतो. तो टेक्स ॲक्शन इन वर्ल्डमध्ये ॲक्शन घेण्यासाठी याचा यूज केला जातो. त्यानंतर इम्प्रूव्ह करण्यासाठी तो काय करतो, लर्निंग एलिमेंट्सचा यूज करतो. तर इथून तो इम्प्रूव्ह परफॉर्मन्स करेल की लर्निंग एलिमेंट्समध्ये काय काय आहे, त्याच्यामधून काय काय शिकेल तो इथे घेत असतो. त्यानंतर ॲक्शन्स करण्यासाठी तो जातो ॲक्च्युएटर्सकडे. ॲक्च्युएटर्स काय असतात, तुम्हाला मागच्या याच्यामध्ये मी सांगितलं की ते ॲक्शन्स घेत असतात. त्यानंतर इकडचा पार्ट बघायचा झाला तर इकडे तुमचा क्रिटिक असतो, तो काय करतो, इव्हॅल्युएट्स हाऊ वेल एजंट इज परफॉर्मिंग. तर एजंट तुमचा किती किती चांगल्या प्रकारे तिथे परफॉर्म करत आहे त्याच्याबद्दल सांगतो आणि फीडबॅक देतो तुमच्या सिस्टीमला. त्यानंतर इकडे बघायचं झालं तर न्यू एक्सपिरियन्स त्याला भेटत असतात. प्रॉब्लेम जनरेटिंग हा काय करतो, नव्या थिंग्स ज्या असतील त्या एक्सप्लोर करतो आणि ट्राय करत राहतो आणि त्याच्यामधून काही चांगलं जर भेटलं तर ते न्यू एक्सपिरियन्स तो परफॉर्मन्स एलिमेंटला देतो तिथे ॲक्शन घेण्यासाठी. तर अशा प्रकारे सगळीकडून इन्फॉर्मेशन घेऊन तो काय करतो, ॲक्शन्स घेत असतो. तर अशा प्रकारे हे लर्निंग एजंट आर्किटेक्चर वर्क करत असतं. तर असे पूर्ण आर्किटेक्चर्स आपण बघितले आणि कंपोनेंट्स पण आपण बघितले. तर याच्यावरती विचारले जाणारे हे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर इंटेलिजंट एजंट्स काय काय असतात त्याच्याबद्दल आपण इथे थोडंसं बघणार आहोत. तर ॲन इंटेलिजंट एजंट इज एनिथिंग दॅट कॅन परसिव्ह इट्स एन्व्हायरमेंट थ्रू सेन्सर्स अँड ॲक्ट अपॉन दॅट एन्व्हायरमेंट थ्रू ॲक्च्युएटर्स टू अचीव अ गोल. तर कोणत्याही AI सिस्टीमला गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तो काय करतो, एन्व्हायरमेंट परसिव्ह करतो. कशाच्या मदतीने, सेन्सर्सच्या मदतीने. आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये जी पण ॲक्शन तो घेत असतो तो ॲक्च्युएटर्सच्या थ्रू तो घेत असतो. तर अशा प्रकारे एन्व्हायरमेंटमध्ये परसिव्ह करण्यापासून तर त्याच्या गोलपर्यंत जाण्यापर्यंत जी पण आपण तिथे थिंग यूज करत असतो त्या थिंगला आपण इंटेलिजंट एजंट असं बोलत असतो. तर इंटेलिजंट एजंट काय करत असतो, तर या सगळ्या ज्या स्टेप्स असतात या सगळ्या स्टेप्स त्या घेत असतो. म्हणजेच काय की कोणता पण एजंट असू शकतो, जसं की तुमच्या सेल्फ ड्रायव्हिंग कार झाली तर ही काय करते, गोलपर्यंत पोहोचण्यासाठी खूप साऱ्या स्टेप्स घेत असते. एन्व्हायरमेंटमध्ये बघत असते की काय काय हे रोड आहे, कुठे काय आहे. तर तो जो कार झाली ती कार एक एजंट आहे, इंटेलिजंट एजंट. तर असेच खूप सारे एजंट आहेत जे आपण बघणार आहोत. तर सिंपल वर्डमध्ये बघायचं झालं तर ॲन इंटेलिजंट एजंट इज एनिथिंग, काही पण असू शकते जे सेन्सेस करेल आणि ॲक्ट करेल. म्हणजेच काय की सेन्स करेल द वर्ल्डमध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल जाणून घेईल आणि त्याच्यावरती ॲक्शन घेईल. तर त्याला आपण इंटेलिजंट एजंट असं बोलतो. तर एजंट हा शब्द जो आहे तो लॅटिन या लँग्वेजमधून आलेला आहे. त्याचा मिनिंग होतो वन हू ॲक्ट्स, जो पण ॲक्ट करेल त्याला आपण एजंट असं बोलतो. त्यानंतर ॲन एजंट मस्ट डू 3 थिंग्स. तर एजंट जो तुमचा असतो तो 3 ॲक्शन घेत असतो, जसं की सगळ्यात पहिले परसिव्ह करतो, त्यानंतर थिंक करतो आणि त्याच्यावरती ॲक्शन घेत असतो, ॲक्ट करत असतो. एजंट्स कॅन बी सॉफ्टवेअर असू शकतात, जसं की ChatGPT झालं तुमचं. त्यानंतर फिजिकल पण असू शकतात, जसं की रोबोट झालं जे काम करतायत. तर हे सगळे एजंट असू शकतात. ॲन एजंट इंटरॅक्ट्स विथ एन्व्हायरमेंट, सोबत इंटरॅक्ट करतात, वर्ल्डमध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल बघून घेतात. त्यानंतर एजंट्स यूज सेन्सर्स यूज करतात परसिव्ह करण्यासाठी आणि ॲक्च्युएटर्स यूज करतात ॲक्ट करण्यासाठी. द गोल ऑफ ॲन एजंट इज टू डू द राईट थिंग ॲट राईट टाईम. राईट टाईममध्ये राईट थिंग कोणती असेल ते ॲक्ट करण्यासाठी किंवा गोलपर्यंत पोहोचण्यासाठी हा एजंट यूज केला जातो. द इंटरनल इम्प्लिमेंटेशन ऑफ एजंट फंक्शन इज कॉल्ड एजंट प्रोग्राम. तर एजंट फंक्शन जे असतं ते आपण द इम्प्लिमेंटेशन ऑफ एजंट फंक्शन. तर तुमचं जे पण एजंट्स असेल त्याच्यामधलं जे इंटरनल इम्प्लिमेंटेशन असतं त्याच्यामध्ये आपण एजंट फंक्शनचा यूज करत असतो. त्या सगळ्या प्रोसेसला आपण एजंट प्रोग्राम असं बोलतो.
त्याच्यानंतर कोअर कन्सेप्ट काय काय आहे त्याच्यामध्ये बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले परसेप्ट म्हणजेच काय की बाहेरच्या दुनियामधून काय काय आहे इनपुट इन्फॉर्मेशन ती सगळी रिसीव्ह करणं. तर अशा प्रकारे परसिव्ह केलं जातं तुमचं एन्व्हायरमेंटमध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल. एक्झाम्पल बघायचं झालं तर सेल्फ ड्रायव्हिंग कार जी असते तुमची त्याचा कॅमेरा काय करतो की सगळं सी करत असतो तिथं एन्व्हायरमेंटमध्ये काय काय आहे, जसं की रेड लाईट आहे त्याच्यानंतर तो इमेज काढतो आणि परसेप्ट करत असतो. तर अशा प्रकारे परसिव्ह केलं जातं एन्व्हायरमेंटमधून इनपुटला. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एजंट फंक्शन. आता एजंट फंक्शन काय आहे तर अ मॅथमॅटिकल मॅपिंग फ्रॉम पर परसेप्ट सिक्वेन्स टू ॲक्शन. तर हे काय करतं परसिव्ह करतं आणि एक मॅथमॅटिकल मॅपिंग आहे त्याच्यामध्ये काय करतं ॲक्शन घेण्यासाठी तो परसिव्ह करत असतो आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्स देत असतो की कोणत्या सिक्वेन्समध्ये काय झालं पाहिजे. इफ सी रेड लाईट, जर कारण बघितलं की रेड लाईट आहे तर तिथे स्टॉप करायला पाहिजे, हे काय करतं मॅपिंग करतं तुमचं एजंट फंक्शन. त्याच्यानंतर येतो एजंटचा प्रोग्राम, एजंट प्रोग्राम, द ॲक्च्युअल कम्प्युटर प्रोग्राम दॅट इम्प्लिमेंट्स द एजंट फंक्शन. तर हा काय असतो ॲक्च्युअल कम्प्युटर प्रोग्राम असतो, तो काय करतो इम्प्लिमेंट करतो तुमच्या एजंट फंक्शनला. एजंट फंक्शन इज द आयडिया. एजंट फंक्शन फक्त तुमचं आयडिया असतं. त्यानंतर एजंट प्रोग्राम काय असतो ॲक्च्युअल कोड लिहिला जातो तिथे त्या फंक्शनला इम्प्लिमेंट करण्यासाठी. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर पायथॉनचा कोड असतो तुमचा, तो कशासाठी राईट केला जातो, तुमचा जो पण AI सिस्टीम असेल चेसची त्याच्यामध्ये चेसचे जे तुमचे डाव असतात ते खेळण्यासाठी तिथे AI सिस्टीमचा यूज करण्यासाठी तिथे पायथॉन कोडमध्ये त्याचा प्रोग्राम लिहिला जातो. तर यालाच आपण एजंटचा प्रोग्राम बोलतो, एजंट प्रोग्राम. त्यानंतर सेन्सर्स आणि ॲक्च्युएटर्स येतात. सेन्सर्स काय करतात की परसिव्ह करतात एन्व्हायरमेंटमधून, जसं की कॅमेरा झालं, मायक्रोफोन झालं, कीबोर्ड झालं, टेम्परेचर सेन्सर झालं किंवा GPS झालं, हे काय करतात एन्व्हायरमेंटमधून इन्फॉर्मेशनला परसिव्ह करत असतात. त्याच्यानंतर ॲक्च्युएटर्स. आता ॲक्च्युएटर्स काय असतात की टूल्स दॅट एजंट्स यूज टू ॲक्ट ऑन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये कोणती पण ॲक्शन घेण्यासाठी जे टूल्स असतात त्याला आपण ॲक्च्युएटर्स बोलतो, जसं की मोटर झालं, व्हील झालं, स्पीकर झालं, डिस्प्ले स्क्रीन आणि रोबोटिक आर्म. तर असे वेगवेगळे जे टूल्स असतात ते असतात. तर असे जे कोअर कन्सेप्ट आहेत ते आपण बघितले कशामध्ये इंटेलिजंट एजंटमध्ये जे यूज केले जातात. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ इंटेलिजंट एजंट्स. तर याचे कोणकोणते एक्झाम्पल आहेत ते पण मी इथे सांगितलेले आहेत, जसं की थर्मोस्टॅट. तर कशासाठी यूज केलं जातं, त्याच्यामध्ये सेन्सर काय असतं तर टेम्परेचर सेन्सर असतं. त्यानंतर परसिव्ह कशापासून करतो तर करंट रूम टेम्परेचरवरती तो परसिव्ह करत असतो. तर ॲक्ट म्हणजेच काय की ॲक्शन घ्यायची, की AC ऑन करायचा की ऑफ करायचा, ही झाली त्याची ॲक्शन्स. आणि गोल काय असेल की तुमचं जे पण टेम्परेचर असेल ते मेंटेन करायचं तुमच्या हिशोबाने. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघायचं झालं तर सेल्फ ड्रायव्हिंग कार. याच्यामध्ये सेन्सर्स काय असतात कॅमेराज आणि GPS. परसिव्ह काय करतं रोड आणि ट्रॅफिक वगैरे हे सगळे फॅक्टर्स तो परसिव्ह करत असतो. त्यानंतर ॲक्ट काय करतो की या फॅक्टर्सवरती काय त्याला ॲक्शन घ्यायची आहे त्याच्याबद्दल बघत असतो, की ब्रेक मारायचा की ॲसेलरेट करायचं याच्याबद्दल बघत असतो. त्यानंतर गोल काय असतं डेस्टिनेशनपर्यंत सेफली पोहोचायचं. तर असे जे 2 एक्झाम्पल आहेत ते मी सिंपल एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेले आहे, तुम्ही एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत या टॉपिकवरती जे विचारले जाऊ शकतात, तर हे पण तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यानंतर येतं टॉपिक नंबर 9 या युनिटचा, एजंट्स अँड एन्व्हायरमेंट्स. आता एजंट्स, इंटेलिजंट एजंट बघितले, त्यानंतर आपण एजंट्स आणि एन्व्हायरमेंटचं कनेक्शन काय आहे या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर एजंट्स अँड एन्व्हायरमेंट एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन एजंट्स अँड द वर्ल्ड इट लिव्स. म्हणजेच काय की तुमचा जो पण एजंट असेल आणि तो एजंट कुठे वर्क करतो, कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा कोणत्या वर्ल्डमध्ये, त्याचं रिलेशनशिप हा पॉईंट आपल्याला सांगत असतो. आणि त्याच्यामध्ये जो एजंट असतो तो एन्व्हायरमेंटमध्ये ऑपरेट करत असतो. सिंपल वर्डमध्ये बघायचं झालं तर ॲन एजंट कॅन नॉट एक्झिस्ट विदाऊट एन्व्हायरमेंट. तुमचा जो पण एजंट असेल तो एन्व्हायरमेंटशिवाय एक्झिस्टच नाही करू शकत. दे ऑलवेज वर्क टुगेदर लाईक अ फिश अँड वॉटर. फिश जशी वॉटरमध्येच फक्त जगते तसंच एजंट हा एन्व्हायरमेंटमध्ये जगत असतो. की पॉईंट्स बघायचे झाले तर एव्हरी एजंट ऑलवेज एक्झिस्ट इनसाइड सम एन्व्हायरमेंट. प्रत्येक एजंट हा एन्व्हायरमेंटमध्ये एक्झिस्ट करत असतो. द एजंट परसिव्स द एन्व्हायरमेंट थ्रू सेन्सर. सेन्सर्सच्या थ्रू तो काय करतो एन्व्हायरमेंटला परसिव्ह करत असतो, त्याच्यामध्ये काय काय आहे काय काय नाही ते बघत असतो. त्यानंतर द एजंट ॲक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट थ्रू ॲक्च्युएटर्सच्या थ्रू तो ॲक्ट करत असतो तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये. जर चेंजेस पाहिजेत असेल तर एजंट्स जो पण ॲक्शन घेईल त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होत असतात. डिफरंट एजंट हॅव डिफरंट एन्व्हायरमेंट. वेगवेगळे एजंट्स हे वेगवेगळे एन्व्हायरमेंटमध्ये असतात. त्यानंतर एन्व्हायरमेंटचं इंटरॅक्शन बघायचं झालं एजंटसोबत, तर असं इंटरॅक्शनच्या काही स्टेप्स आहेत ज्या 1 बाय 1 मी तुम्हाला इथे सांगणार आहे.
द इंटरॅक्शन बिटवीन एजंट अँड एन्व्हायरमेंट वर्क लाईक अ कंटिन्युअस लूप. कंटिन्युअस लूप सारखं त्यांचं रिलेशन असतं, त्याच्यामध्ये ते वर्क करत असतात. सगळ्यात पहिली स्टेप काय असते, तर एन्व्हायरमेंट गिव्स इनपुट टू एजंट थ्रू सेन्सर्स. सेन्सर्सच्या थ्रू ते काय करतात, परसिव्ह करतात एन्व्हायरमेंट आणि एजंटला इनपुट भेटत असतो. त्यानंतर इनपुट भेटल्यानंतर एजंट काय करतो, परसिव्ह करतो द इनपुट. तर इनपुटला परसिव्ह करतो एजंट, त्याच्यामध्ये काय काय आहे ते समजून घेतो. त्यानंतर त्याच्यावरती थिंक करतो आणि डिसाईड करतो की त्याला काय ॲक्शन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तो बघतो. त्यानंतर एजंट ॲक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट थ्रू ॲक्च्युएटर्स. तर इथे ॲक्च्युएटर्सचा यूज करून तो एन्व्हायरमेंटमध्ये ज्या पण ॲक्शन्स असेल त्या परफॉर्म करतो. आता त्या ॲक्शन्स परफॉर्म केल्यानंतर एन्व्हायरमेंट चेंजेस ड्यू टू एजंट्स ॲक्शन. आता एजंटनं ज्या पण ॲक्शन घेतल्या आहे त्याच्यानुसार एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होतो. आता चेंज झाला म्हटल्यावर त्याच्यानंतर काय होणार, एन्व्हायरमेंट अगेन गिव्स अ न्यू इनपुट. त्याच्यानंतर चेंज झाल्यानंतर एन्व्हायरमेंट हा नवे इनपुट देणार. तर अशा लूपमध्ये हे जे कन्सेप्ट असतात हे चालू असतात एजंट आणि एन्व्हायरमेंटचे. दिस कंटिन्युअस लूप इज कॉल्ड परसेप्शन ॲक्शन सायकल, त्याला आपण बोलत असतो या लूपला. तर अशा प्रकारे तुमचा जो एजंट असतो तो एन्व्हायरमेंटमध्ये काम करत असतो आणि एन्व्हायरमेंट तिथे चेंज होत असतं. तर याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आपण वापरतो, सेन्सर्स आणि ॲक्च्युएटर्स. त्याच्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचा रोबोट व्हॅक्यूम क्लीनर असतो. त्याच्यामध्ये एजंट तुम्ही बघता की तुमचा रोबोट असतो, तो काय करत असतो, इथे काम करत असतो. एन्व्हायरमेंटमध्ये बघायचं झालं तर तुमचा होम फ्लोअर असतो, फर्निचर असतं, वॉल्स असतं, डस्ट असतं, असं एन्व्हायरमेंट असतं जो तो परसिव्ह करत असतो. तर परसिव्ह कशा थ्रू करतो, तर सेन्सरच्या थ्रू. तर सेन्सर्स काय असतात, तर इथे यूज केलं जातं डर्ट सेन्सर. तर अशा प्रकारे तो तिथे समजून घेतो. त्यानंतर ॲक्च्युएटर्स असतात जे वर्क करत असतात तिथे तुमच्या रोबोटचे, जे ॲक्शन घेत असतात. त्याचे व्हील्स झाले, त्याचे ब्रशेस झाले किंवा सक्शन मोटर झालं त्याचं. तर अशा प्रकारे हे वर्क करत असतात टुगेदर. तर हे झालं तुमचं एक एक्झाम्पल की कसं एजंट हे एन्व्हायरमेंटमध्ये कसं वर्क करत असतात. तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर हे काही क्वेश्चन्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. आणि एन्व्हायरमेंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत जसं की सिम्पल आणि कॉम्प्लेक्स असू शकतात एन्व्हायरमेंट, किंवा नोन आणि अननोन पण असू शकतात, प्रेडिक्टेबल आणि अनप्रेडिक्टेबल पण असू शकतात. तर अशा प्रकारचे टाईप्स आहेत एन्व्हायरमेंटचे जे एजंटला माहिती पाहिजेत असतात त्यांना वर्क करण्यासाठी. तर हे क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात या टॉपिकवरती. त्यानंतरचा टॉपिक येतो गुड बिहेवियर कन्सेप्ट ऑफ रॅशनॅलिटी. तर याच्यामध्ये काय शिकायचं आहे ते आपण बघून घेऊयात. तर गुड बिहेवियर म्हणजेच काहीतरी चांगलं किंवा काहीतरी चांगलंच सांगत असेल एजंटच्या नुसार. तर बघून घेऊयात एकदा नक्की काय आहे. तर इथे कन्सेप्ट येतो रॅशनॅलिटी. तर रॅशनॅलिटी मीन्स अँड एजंट ऑलवेज चूजिंग द बेस्ट पॉसिबल ॲक्शन टू मॅक्झिमाइज इट्स परफॉर्मन्स बेस्ड ऑन व्हॉट इट नोज अँड व्हॉट इट कॅन परसिव्ह. तर एजंटनं असं काय परसिव्ह केलं पाहिजे ज्याने तो बेस्ट पॉसिबल ॲक्शन घेईल, कशासाठी, त्याला गोलपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा परफॉर्मन्स त्याचा मॅक्झिमाइज करण्यासाठी. तर त्यालाच आपण रॅशनॅलिटी बोलतो. तर हे आपण बघितलं मागे कोणत्या आर्किटेक्चरमध्ये होतं, तर तिथे तुम्ही बघू शकता की कोणत्यातरी आर्किटेक्चर युटिलिटी आर्किटेक्चरमध्ये होतं की त्याच्यामध्ये काय करेल, बेस्ट पॉसिबल वे तो घेईल. तर त्याच कन्सेप्टला आपण रॅशनॅलिटी बोलतो. तर हा झाला ए आयचा गुड बिहेवियर. तो काय करेल, आपल्याला परफॉर्मन्स वाढवून देईल आपल्या ए आय सिस्टीमचा. तर याच्यामध्ये तुम्ही की पॉईंट्स बघू शकता. रॅशनल एजंट, याच्यामध्ये रॅशनल एजंट यूज केला जातो. तर मागच्यामध्ये इंटेलिजंट एजंट यूज केला जात होता. तर याच्यामध्ये जेव्हा आपल्याला बेस्ट पॉसिबल ॲक्शन घ्यायची असते किंवा परफॉर्मन्स वाढवायचा असतो, मॅक्झिमाइज करायचा असतो, तेव्हा आपण रॅशनल एजंट्सचा यूज करतो. ते काय करतात, बेस्ट इट कॅन विथ द इन्फॉर्मेशन अवेलेबल. जी पण इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल त्याच्यावरती ते बेस्ट ॲक्शन घेतात तुमचे रॅशनल एजंट्स. रॅशनॅलिटी डिपेंड्स ऑन 4 थिंग्स. तर 4 थिंग्सवरती रॅशनॅलिटी तुमची डिपेंड्स असते. ते कोणकोणते आहेत, तर परफॉर्मन्स मेजर सगळ्यात पहिला, त्यानंतर एन्व्हायरमेंट कसं आहे तुमचं, त्यानंतर ॲक्च्युएटर्स काय काय आहेत आणि सेन्सर्स कोणकोणते आहेत. तर याच्यावरती तुमचे जे रॅशनॅलिटी आहे ती डिपेंड करते. त्यालाच आपण PEAS असं बोलत असतो. तर ह्या महत्त्वाचा कन्सेप्ट आहे जो आपण बघणार आहोत. रॅशनल एजंट मॅक्झिमाइज इट्स परफॉर्मन्स मेजर. तर परफॉर्मन्स मेजर तुमचा रॅशनल एजंट काय करत असतो, मॅक्झिमाइज करत असतो. रॅशनॅलिटी इज अबाउट एक्सपेक्टेड आउटकम. एक्सपेक्टेड आउटकम साठी असतो, नॉट गॅरंटीड आउटकम. तर याच्यामध्ये कोणताही गॅरंटीड आउटकम आपण तिथे देत नसतो, पण एक्सपेक्टेड असू शकतो. रॅशनल एजंट्स शुड ऑल्सो एक्सप्लोर, लर्न अँड अडॅप्ट टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स.
तर परफॉर्मन्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी तो एक्सप्लोर, लर्न आणि अडॅप्ट पण करत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे. रॅशनॅलिटी काय असते तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. त्याच्यानंतर PEAS आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे, तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला विचारू शकता की PEAS काय असतं, शॉर्ट नोट याच्यावरती विचारू शकता. तर रॅशनॅलिटीमध्ये हे 4 फॅक्टर खूप महत्त्वाचे असतात. सगळ्यात पहिला आहे तो परफॉर्मन्स मेजर. हा काय करतो, हाऊ डू वी जज इफ द एजंट इज डुईंग वेल ऑर बॅडली. तुमचा जो पण एजंट असेल तो जे वर्क करत आहे ते चांगल्या प्रकारे करत आहे की बॅडली करत आहे, हा तुमचा फॅक्टर सांगत असतो परफॉर्मन्स मेजर. इट इज द क्रायटेरिया यूज टू मेजर एजंट्स सक्सेस. हा काय आहे, हा एक क्रायटेरिया आहे जो काय करत असतो, एजंटच्या सक्सेसला मेजर करत असतो. फॉर एक्झाम्पल, फॉर ड्रायव्हिंग कार, सेल्फ ड्रायव्हिंग कार, सेफ्टी, स्पीड, फ्यूल इफिशियन्सी आणि पॅसेंजरचं कम्फर्ट, हे सगळे फॅक्टर जे असतात हे सगळे फॅक्टर्स परफॉर्मन्स मेजर्समध्ये मेजर केले जातात आणि याच्यावरूनच तुमच्या एजंटचं सक्सेस जे आहे ते मेजर केलं जातं. त्याच्यानंतरचा दुसरा टॉपिक येतो एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हणजेच काय की तुमचा जो पण एजंट असेल तो कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये, कोणत्या वर्ल्डमध्ये तो ऑपरेट करत असतो. फॉर एक्झाम्पल, फॉर अ सेल्फ ड्रायव्हिंग कार, त्याच्यामध्ये रोड्स असतात, ट्रॅफिक असते किंवा वेदर असतं. तर हे झालं तुमचं एन्व्हायरमेंट, ज्याच्यात तो वर्क करत असतो तुमचा एजंट. त्यानंतर ॲक्च्युएटर्स तर तुम्हाला माहितीच आहे, आणि सेन्सर्स पण. द टूल्स द एजंट युजेस टू टेक ॲक्शन घेण्यासाठी जे टूल्स यूज केले जातात एजंटच्या थ्रू, त्याला आपण ॲक्च्युएटर्स असं बोलतो. फॉर एक्झाम्पल, फॉर सेल्फ ड्रायव्हिंग कार, स्टिअरिंग व्हील झाले, ब्रेक झाले, ॲक्सिलेटर झालं, हॉर्न झालं. तर हे झाले सगळे तुमचे ॲक्च्युएटर्स. त्यानंतर दुसरं लास्टचा कन्सेप्ट येतो, तो आहे सेन्सर. सेन्सर कशासाठी यूज केला जातो, एन्व्हायरमेंटला परसिव्ह करण्यासाठी. तर ते जे टूल्स असतात ते असतात तुमचे कॅमेरा, GPS आणि रडार सेल्फ ड्रायव्हिंग कारसाठी. तर हे झाले सेन्सर्स. तर हे 4 टॉपिक जे आहेत हे तुम्हाला PEAS रॅशनॅलिटीच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे वन बाय वन विथ एक्झाम्पल. तर मी इथे सिम्पल सेल्फ ड्रायव्हिंग कारचं एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही बघू शकता की काय काय यूज झालेलं आहे. त्याच्यानंतर येता या टॉपिकवरती कोणकोणते क्वेश्चन विचारू शकतात, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे. त्याच्यावरती नोट्स बनवायचे आहेत. तुम्ही नोट्स ज्या बनवतात त्या माझ्यासोबत पण बनवू शकतात. जे मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय ते कन्सेप्ट तुम्ही काय करा, फक्त शॉर्ट नोटमध्ये 1-1 लेटरमध्ये तुम्ही तिथे लिहून काढा आणि जेव्हा पण तुमचे पेपर्स असतील तेव्हा तुम्हाला फक्त रिमेंबर करायचं आहे किंवा माझा व्हिडिओ जो आहे तो 2x वरती जरी बघितला तुम्ही तर होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण हा जो विषय आहे, हा जे थर्ड इयर आहे तुमचं, याच्यामध्ये सगळे थेअरी विषय आहेत. फक्त कुठे कुठे एखादा जो टॉपिक असतो, सब टॉपिक असतो, तो येऊ शकतो तुमचा कॅल्क्युलेशनचा. तर बाकी सगळं थेअरीच आहे, तुम्हाला थेअरीच करायची आहे. त्यानंतर या युनिटचा जो 11 टॉपिक आहे तो आहे टाईप्स ऑफ एजंट्स. आता एजंट्सचे कोणकोणते टाईप्स असतात ते पण आपल्याला बघायचे आहे. तर टाईप्स ऑफ एजंट्स मीन्स डिफरंट कॅटेगरीज ऑफ इंटेलिजंट एजंट. इंटेलिजंट एजंट्सच्या ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे, बेस ऑन कशावरून ते कसे परसिव्ह करतात, कसे थिंक करतात आणि कसे ॲक्ट करतात तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये, याच्यावरती काही टाईप्स आहेत तुमच्या एजंट्सचे, ते आपल्याला बघायचे आहेत. तर की पॉईंट्समध्ये तुम्ही बघू शकता की देअर आर 5 मेन टाईप्स आहेत त्याचे एजंट्सचे, जे AI सिस्टीममध्ये यूज केले जातात. इच टाईप डिफर्स इन हाऊ मच इट रिमेंबर्स, प्लॅन्स अँड लर्न्स. तर याच्यामध्ये फक्त 5 टाईप घेत आहोत, बाकीचं आपल्याला काही माहिती नाही, म्हणजे आउट ऑफ सिलेबसचं. तर सिलेबसमध्ये 5 टाईप तुमचे येतात, ज्या आपण आपल्याला बघायचे आहेत. टाईप्स गो फ्रॉम सिम्पलेस्ट टू मोस्ट कॉम्प्लेक्स. तर हे जे टाईप आपण 1 बाय 1 बघणार आहोत ते सिम्पलेस्टपासून तर मोस्ट कॉम्प्लेक्सपर्यंत जातात. तुमचे जे पण AI असेल ते एन्व्हायरमेंटमध्ये यूज करतात. तर सिम्पल जे एजंट्स असतात तुमचे ते काय करत असतात, तर रिॲक्ट करतात ओन्ली करंट प्लॅन. तर करंट इनपुटवरती ते फक्त रिॲक्ट करत असतात, त्याच्यापासून आउटपुट देत असतात. पण जे कॉम्प्लेक्स एजंट असतात ते रिमेंबर पण करतात, म्हणजे पास्टचा जो डेटा असेल त्याच्यावरती प्लॅन पण करतात आणि लर्न करतात आणि त्याला इम्प्रूव्ह पण करतात. म्हणून कॉम्प्लेक्स जे एजंट्स असतात ते जास्त यूज केले जातात तुमच्या AI सिस्टम्समध्ये. कशासाठी, तर तुमचा जो परफॉर्मन्स असेल तो जास्त इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा गोलपर्यंत लवकरात लवकर जाण्यासाठी. तर कोणकोणते एजंट आहेत ते आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर याच्यावरती असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणकोणते एजंट्स आहेत ते एकदाच एक्सप्लेन करा. तर तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचे आहेत.
पण त्याच्यामध्ये सब क्वेश्चन पण विचारू शकतात की हा एजंट, जसं की इथे तुम्ही दिलेला आहे की सिम्पल रिफ्लेक्स एजंट जो आहे तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करा, तर तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करावं लागेल. तर असे जे 5 टाईपचे जे एजंट आहेत ते डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो येतो तो आहे सिम्पल रिफ्लेक्स एजंट. तर याच्यामध्ये काय आहे की रिॲक्ट्स ओनली टू द करंट परसिव्ड, इग्नोर्स हिस्ट्री. तर जसं की मी सांगितलं तुम्हाला, सिम्पलपासून तर कॉम्प्लेक्सपर्यंत जाणार आहे. आणि सिम्पल जो आहे, सिम्पलमध्ये आपण कोणतंही त्याचं पास्टची जी हिस्ट्री असेल ती इग्नोर करत असतो, त्याच्यावर आपण ध्यान नसतो देत. तर हे एजंट्स जे आहेत हे शॉर्टमध्ये आपण आधी बघितले, पण इथे आपण डिटेलमध्ये बघत आहोत. वर्क्स ऑन सिम्पल इफ देन कंडिशन ॲक्शन रूल्स. तर याच्यामध्ये इफ आणि देनचे जे कंडिशन ॲक्शन असतात त्या रूल्सवरती हा जास्त फोकस करतो. जर हे झालं तरच ते काम करेल, अशा प्रकारे तो ॲक्शन घेत असतो. हॅज नो मेमरी ऑफ पास्ट इव्हेंट. पास्ट इव्हेंटचा कोणतीही मेमरी नसते त्याच्याकडे. हॅज नो नॉलेज ऑफ फ्युचर. फ्युचरचं पण काही नॉलेज नसतं, फक्त करंटवरती, करंटच्या स्टेटवरती तो काम करत असतो. तर वर्क कसं असतं, तर परसिव्ह करंट इनपुट घेतो, चेक कंडिशन, कंडिशन चेक करतो आणि फायर्स ॲक्शन घेत असतो. इफ कंडिशन इज ट्रू, कंडिशन जर ट्रू असेल तरच तो ॲक्शन घेतो. तर अशा प्रकारे याचं वर्क असतं, वर्किंग असतं. हे तुम्हाला थोडंसं तुमच्या इंग्लिशमध्ये इलॅबरेट करायचं असतं. मी फक्त इथे तुम्हाला मेन पॉईंट सांगत आहे. तुम्हाला थोडंसं इलॅबरेट करता आलं पाहिजे. ॲडव्हान्टेजेस काय काय आहे, व्हेरी सिम्पल टू बिल्ड. तर ही लाईन तुम्ही 2 लाईनमध्ये इलॅबरेट करू शकता की इट इज अ सिम्पल रिफ्लेक्स एजंट, जसं की तुम्ही फेकत असता एक्झाममध्ये. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेसमध्ये दुसरा पॉईंट येतो, व्हेरी फास्ट रिस्पॉन्स फास्ट देतो. वर्क्स वेल इन सिम्पल एन्व्हायरमेंटसाठी हे चांगलं आहे. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर कॅन नॉट हँडल कॉम्प्लेक्स सिच्युएशन हा हँडल नाही करू शकत, म्हणून याचा डिसॲडव्हान्टेज आहे. नो मेमरी नसते का, फॉरगेट्स एव्हरीथिंग आफ्टर इच स्टेप. प्रत्येक स्टेप घेतल्यानंतर सगळं फॉरगेट करत असतो, म्हणून याच्यामध्ये कोणतीही मेमरी नसते. रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघायचे झाले तर थर्मोस्टॅटमध्ये इफ आणि देन कंडिशनचं बघू शकता की इफ टेम्परेचर जास्त असेल तरच तो काय करेल, AC ऑन करेल. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक डोअरचं बघू शकता की इफ पर्सन डिटेक्टेड देन डोअर ओपन्स. त्यानंतर ट्रॅफिक लाईटचं पण बघू शकता की इफ टायमर एंड्स, टायमर जेव्हा एंड होईल तेव्हाच काय होईल, सिग्नल चेंज होईल. तर असे जे रिअल लाईफ एक्झाम्पल पण तुम्ही इथे देऊ शकता. तर हे झाला पहिला जो एजंट होता तुमचा सिम्पल रिफ्लेक्स एजंट. याच्यामध्ये आपण इफ आणि देनचे कंडिशन इथे यूज करत असतो. तर तुम्हाला सिम्पल एवढंच लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये इफ आणि देनचं कंडिशन यूज करतो आपण, आणि याच्यावरूनच तुम्हाला सगळं छापायचं असतं थेअरी एक्झाममध्ये. त्याच्यानंतरचा दुसरा टाईप येतो आपला मॉडेल बेस रिफ्लेक्स एजंट. आता मॉडेल बेस आपण मागे बघितला की याच्यामध्ये काय असतं, मेंटेन्स अँड इंटरनल मॉडेल्स ऑफ वर्ल्ड. तर वर्ल्डचे इंटरनल मॉडेल्स हा मेंटेन करत असतो. याच्यामध्ये मेमरी यूज केली जाते, तुमचे जे पण पास्टचे किंवा जे पण तुमचे बेटर डिसिजन्स असेल ते इथे मेंटेन केले जातात किंवा स्टोअर केले जातात. कॅन हँडल सिच्युएशन्स वेअर एन्व्हायरमेंट इज नॉट फुल्ली व्हिजिबल. जेव्हा तुमचे एन्व्हायरमेंट असेल ते नॉट फुली व्हिजिबल असेल तेव्हाच्या सिच्युएशन पण हँडल करण्याचा तो ट्राय करत असतो. आता याचं वर्किंग कसं आहे, तर सगळ्यात पहिले करंट इनपुट घेणार, परसिव्ह करणार. त्यानंतर अपडेट इट्स इंटरनल मॉडेलला अपडेट करणार ऑफ वर्ल्ड युजिंग पास्ट मेमरीच्या थ्रू. त्यानंतर चेक्स कंडिशन ॲक्शन रूल बेस ऑन अपडेटेड मॉडेल. तर जो पण मॉडेल अपडेट झालेला असेल त्याच्यावरती तो काय करणार, चेक करणार तुमच्या कंडिशन्स आणि रूलचे ॲक्शन्स. त्यानंतर तो त्याच्या बेसिसवरती तो ॲक्शन घेणार, त्या रूल्सच्या बेसिसवरती. तर याचे ॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर बेटर दॅन सिम्पल रिफ्लेक्स. तर मागच्या एजंटपेक्षा हा थोडासा बेटर असतो. याच्यामध्ये मेमरी यूज केली जाते, म्हणून थोडेसे जास्त चान्सेस असतात ॲक्युरेट येण्याचे. कॅन हँडल पार्शियली ऑब्झर्वेबल एन्व्हायरमेंट्स. जे तुमचे एन्व्हायरमेंट्स असतात त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला दिसत असतात आणि काही गोष्टी तुम्हाला दिसत नसतात. तर अशा पार्शियली ऑब्झर्वेबल एन्व्हायरमेंट्सला हा हँडल करू शकतो. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर मॉडेल मे बिकम इनकरेक्ट होऊ शकतो कधी कधी, कारण याच्यामध्ये फक्त पार्शियली दिसतं कधी कधी. त्यानंतर मोर कॉम्प्लेक्स टू बिल्ड दॅन सिम्पल रिफ्लेक्सपेक्षा थोडंसं कॉम्प्लेक्स येतं याच्यामध्ये बिल्ड करण्यासाठी. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचे झाले तर सेल्फ ड्रायव्हिंग कार्स रिमेंबरिंग रोड कंडिशन्स. पण काही रोड कंडिशन्स अशा असतात ज्या तो माहिती नसू शकतात त्याला, तर तशामध्ये तो फसू शकतो किंवा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर रोबोट रिमेंबरिंग व्हेअर इट हॅज ऑलरेडी क्लीन. तर त्याने कुठे कुठे क्लीन केलं आहे त्याला रिमेंबर होतं. एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम ट्रॅकिंग ऑल एअरक्राफ्ट पोझिशन्स. तर सगळ्या एअरक्राफ्टच्या पोझिशन्स कुठे आहे ते ट्रॅक करण्यासाठी
सिस्टीममध्ये याचा यूज केला जातो. तर असे याचे एक्झाम्पल्स येतात. तर हे झालं मॉडेल बेस, म्हणजेच काय की मॉडेलवरती काम करतं, इंटरनल मॉडेल्सवरती. त्यानंतरचा आहे तो गोल बेस. आता गोल याच्यामध्ये फाइंड करायचं असतं. हॅज अ स्पेसिफिक गोल असतो याच्याकडे, जे त्याला अचीव करायचं असतं. नॉट जस्ट रिॲक्टिंग, ॲक्च्युअली प्लॅनिंग अहेड टू रीच द गोल. तर अशा प्रकारे गोल बेसवरती तो काय करतो, गोलवरती जास्त फोकस करतो. तर वर्किंग कसं असतं, सगळ्यात पहिले एन्व्हायरमेंट परस्यू करतं, त्याच्यामध्ये काय काय आहे काय काय नाही ते करंट स्टेटला सांगतं. त्यानंतर नोज इट्स गोल स्टेट काय आहे ही पण त्याला माहिती असते. सर्चेस फॉर सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स टू रीच द गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तो एक ॲक्शन्सचं सिक्वेन्स बनवतो आणि त्या सिक्वेन्सला तो प्रोसेस करतो. त्याच्यानंतर टेक्स्ट बेस्ड ॲक्शन्स टुवर्ड द गोलपर्यंत जाण्यासाठी तो ॲक्शन्स घेत असतो. फक्त याला गोलपर्यंत जायचं असतं. याच्यामध्ये गोल याला माहिती असतं आणि करंट स्टेट पण याला माहिती असते. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ॲडव्हान्टेजेस काय काय, मोर फ्लेक्झिबल असतो दॅन रिफ्लेक्स एजंट्स. तेच ॲडव्हान्टेजेस छापायचे 2-3. कॅन अचीव कॉम्प्लेक्स गोल्स अचीव करू शकतो थोडंसं. कॅन चेंज बिहेवियर वेन गोल चेंजेस. जेव्हा जेव्हा गोल चेंजेस होईल तेव्हा तेव्हा याचं बिहेवियर पण चेंज होऊ शकतं. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर स्लोअर असतो. नीड्स टू सर्च अँड प्लॅन करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. मे नॉट फाइंड द मोस्ट इफिशियंट पार्ट टू गोल. याच्यामध्ये कोणताही इफिशियंट पार्ट त्याला भेटत नसतो, कारण याला फक्त गोलवरती फोकस करायचा असतो, गोलपर्यंत जायचं असतं. रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स काय आहे, तर चेस AI प्लॅनिंग मूव्स टू विन द गेम. तर चेस AI जो असतो त्याच्यामध्ये काय असतो, तो प्लॅनिंग करतो की त्याला विन करायचं आहे गेमला. त्यानंतर GPS नेव्हिगेशन, फाइंडिंग रूट टू डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी इथे GPS नेव्हिगेशनचा यूज करतो. रोबोट आर्म असेंबलिंग अ प्रोडक्ट स्टेप बाय स्टेप. तर स्टेप बाय स्टेप इथं यूज केला जातो तुमच्या रोबोट आर्मला असेंबल करण्यासाठी. तर अशा प्रकारे गोल बेस एजंटचा यूज केला जातो. त्याच्यानंतर येतो युटिलिटी बेस एजंट. आता युटिलिटी बेस एजंट्सवरती काय असतं की त्याला गोलपर्यंत जायचंच आहे, पण त्याच्यामध्ये पण त्याला बेस्ट पॉसिबल वेने तिथे जायचं आहे. तर युजेस युटिलिटी फंक्शन्सचा यूज करतो हा टू मेजर हाऊ गुड इज आउटकम इज. प्रत्येक आउटकम किती चांगला आहे ते मेजर करण्यासाठी युटिलिटी फंक्शन्सचा यूज करतो. पिक्स द ॲक्शन विथ हायेस्ट युटिलिटी. तुमचं जे पण ॲक्शन्स घेणार आहे तो काय करतो, हायेस्ट युटिलिटीवरती घेतो. जसं की हॅपीनेस जास्त भेटेल आणि सॅटिस्फॅक्शन पण जास्त होईल, त्याच्यासाठी तो हायेस्ट युटिलिटीचा यूज करत असतो तिथे ॲक्शन घेण्यासाठी. वर्किंग कसं आहे, तर एन्व्हायरमेंट परस्यू करतो सगळ्यात आधी. कन्सिडर ऑल पॉसिबल ॲक्शन्स तो आधी लिस्ट आउट करतो. त्याच्यामधून पण कॅल्क्युलेट करतो की सगळ्यात जास्त युटिलिटी कशाची आहे, फॉर इच ॲक्शन आउटकम. प्रत्येक ॲक्शनच्या आउटकमची सगळ्यात जास्त युटिलिटी कशाची आहे आणि सगळ्यात जास्त स्कोअर कशाचा होऊ शकतो ते बघतो, कॅल्क्युलेट करतो. पिक्स ॲक्शन विथ मॅक्झिमम युटिलिटी. ज्या ॲक्शनची सगळ्यात जास्त युटिलिटी असेल त्या युटिलिटीला तो पिक करतो आणि प्रोसेस करतो. एजंट ऑलवेज पिक द ॲक्शन लिडिंग टू हायेस्ट स्कोअर. ज्याच्यामधून त्याला हायेस्ट स्कोअर मिळेल ती ॲक्शन तो घेत असतो. अशा प्रकारे हे वर्किंग करतं. त्यानंतर डिफरन्स फ्रॉम गोल बेस आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. गोल बेस काय करतो, फक्त गोलवरती फोकस करतो आणि गोलपर्यंत जायचं असतं, मग ते कोणता पण वे असो. पण युटिलिटी बेसवर गोलपर्यंत तर जायचंच असतं, पण बेस्ट वेने पण जायचं असतं. त्याच्यामध्ये फास्ट वे पण असू शकतो, सेफेस्ट आणि चीपेस्ट पण असू शकतो. तर याच्या बेसिसवरती तो त्याला ॲक्शन घेत असतो. ॲडव्हान्टेजेस काय आहे, मेक्स ऑप्टिमल डिसिजन्स. खूप सारे चांगले डिसिजन्स हा घेत असतो, ऑप्टिमल डिसिजन्स घेत असतो. मोस्ट रिॲलिटिक मॉडेल ऑफ इंटेलिजंट बिहेवियर. रिॲलिटिक मॉडेल असतो इंटेलिजंट बिहेवियरचा. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, डिफिकल्ट टू डिफाईन अ परफेक्ट युटिलिटी फंक्शन. युटिलिटी फंक्शनमध्ये काही घोटाळा होऊ शकतो. त्यानंतर कॉम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह. आता कॉम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह पण असू शकतो. त्यानंतर रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स काय आहे, तर गुगल मॅप तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये फक्त रूट आपण फाइंड नसतो करायचा, त्याच्यामध्ये फास्ट रूट पण आपल्याला फाइंड करायचा असतो. तर गुगल मॅप्सचा इथे यूज केला जातो. फ्लाईट बुकिंगचे AI पण असतात, ते काय करतात, तुम्हाला सगळ्यात कमी प्राईसवाले पण फाइंड करून देतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात फास्ट कोणता फ्लाईट आहे तो पण कम्बायनेशननुसार तुम्हाला फाइंड करून देत असतो. मेडिकल AI पण मध्ये पण तुम्ही बघू शकता की रिकमेंड्स ट्रीटमेंट विथ बेस्ट रिकव्हरी रेट आणि लिस्ट साईड इफेक्ट. तर अशा तुमचे जे ऑप्टिमल डिसिजन्स असतात ते घेत असतो युटिलिटी बेस एजंट. त्याच्यानंतरचा आहे तो लर्निंग एजंट. हा आपण बघितला आहे डिटेलमध्ये. याच्यामध्ये PEASचा आपण यूज करतो, PEAS. तर
लर्निंग एजंटमध्ये काय करतो, हा लर्न करतो पास्ट एक्सपिरियन्सपासून आणि इम्प्रूव्ह करतो परफॉर्मन्सला ओव्हर टाईमच्या अकॉर्डिंग. स्टार्ट विथ लिटल नॉलेज अँड गेट स्मार्टर अँड स्मार्टर. तर हा नॉलेजपासून काय करतो, स्मार्टर आणि स्मार्टर डिसिजन घेत असतो. मोस्ट पॉवरफुल अँड फ्लेक्झिबल टाईप ऑफ इंटेलिजंट. खूप पॉवरफुल आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे हा एजंट, म्हणून जास्त करून हा एजंट यूज केला जातो. ज्याचे टोटल 4 कंपोनेंट आहेत लर्निंग एजंटचे, जे आपण बघितलेले आहे. PEAS आपण त्याला बोलतो. लर्निंग एलिमेंट काय करतो, इम्प्रूव्ह एजंट बेस्ड ऑन फीडबॅक फ्रॉम एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमधून जे पण फीडबॅक भेटेल त्याच्या बेसिसवरती एजंट हा इम्प्रूव्ह करत असतो. परफॉर्मन्स एलिमेंट काय करतो, सिलेक्ट ॲक्शन्स बेस्ड ऑन करंट नॉलेज. करंट नॉलेजमधून हा काय करतो, ॲक्शन सिलेक्ट करत असतो. क्रिटिक काय करतो, क्रिटिकमध्ये इव्हॅल्युएट हाऊ वेल एजंट इज परफॉर्मिंग अगेन्स्ट अ परफॉर्मन्स स्टँडर्ड. तर परफॉर्मन्स स्टँडर्डच्या हिशोबाने हा काय करतो, इव्हॅल्युएट करत असतो की एजंट हा किती वेल काम करत आहे. प्रॉब्लेम जनरेटर त्याला न्यू ॲक्शन सजेस्ट करत असतो. तो ॲक्शन्स त्या एक्सप्लोर करतो आणि त्याच्यामधून काही शिकत असतो आणि ते त्या लर्निंग एजंटला पाठवतो किंवा परफॉर्मन्स एलिमेंटला तो पाठवत असतो ॲक्शन घेण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण 2 अजून कंपोनेंट्स आहेत जे तुम्ही इथे छापू शकतात. सगळ्यात पहिला आहे तो सेन्सर्स आणि दुसरा आहे तो ॲक्च्युएटर्स. ते तुम्हाला पाठच झालं असेल आता. हाऊ इट वर्क कसं असतं, तर एजंट टेक्स ॲक्शन. एजंट काय करतो, ॲक्शन घेत असतो. क्रिटिक इव्हॅल्युएट्स द ॲक्शन, ते गुड आहे का बॅड आहे हे क्रिटिक सांगत असतो. लर्निंग एलिमेंट काय करतो, अपडेट एजंटचे नॉलेज. त्यानंतर एजंट परफॉर्म्स बेटर नेक्स्ट टाईम. तर नेक्स्ट टाईम तो काय करतो, बेटर परफॉर्म करतो. ॲडव्हान्टेजेस काय आहे, कॅन हँडल अननोन एन्व्हायरमेंट्स. अननोन एन्व्हायरमेंट्स पण हँडल करू शकतो. मोस्ट इंटेलिजंट टाईप ऑफ एजंट. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, टेक्स टाईम टू लर्न करण्यासाठी टाईम घेऊ शकतो. कॅन लर्न रॉंग थिंग्स. जर रॉंग इनकरेक्ट फीडबॅक दिला तर हा काय करेल, इनकरेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल आणि त्याच्यावरती इनकरेक्टच डिसिजन घेईल. मोस्ट कॉम्प्लेक्स टू बिल्ड. आता बिल्ड करण्यासाठी हा थोडासा कॉम्प्लेक्स येतो. ॲप्लिकेशन्स किंवा रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स काय आहे त्याचे, ChatGPT सगळ्यात जास्त यूज करता तुम्ही. लर्निंग फ्रॉम बिलियन्स ऑफ टेक्स्ट कन्व्हर्जन्स. खूप सारं लर्न करावं लागतं याला. त्यानंतर नेटफ्लिक्स रिकमेंडेशन AI, जे तुम्हाला सजेस्ट करतं मूवीज वगैरे. सेल्फ ड्रायव्हिंग कार लर्न्स फ्रॉम मिलियन्स ऑफ अवर ऑफ ड्रायव्हिंग डेटा. तर खूप साऱ्या डेटावरती हे वर्क करत असतं, म्हणून हा खूप चांगला पण आहे आणि कॉम्प्लेक्स पण आहे. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड एक्झाम क्वेश्चन्स. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर तुमचं जे पण याच्यावरती कंपॅरिझन विचारू शकतात प्रत्येक टाईपवरती, तर तुम्हाला कंपॅरिझनच्या हिशोबाने पण हे शिकायचं आहे. त्याच्यानंतर शॉर्ट नोट आणि एक्सप्लेन करण्यासाठी विचारू शकतात आणि लर्निंग एजंटवरती थोडंसं चांगलं फोकस करायच्यावरती सेपरेट क्वेश्चन पण विचारू शकतात. त्यानंतरचा टॉपिक येतो नेचर ऑफ एन्व्हायरमेंट्स. आता एन्व्हायरमेंट्सचं नेचर कसं कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं, एन्व्हायरमेंट आणि एजंटचं रिलेशनशिप. त्यानंतर एजंटचे टाईप्स बघितले कोण कोण आहेत. आता एन्व्हायरमेंटचे बघायचे. तर नेचर ऑफ एन्व्हायरमेंट्स मीन्स द डिफरंट प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन्व्हायरमेंट्स इन विच अँड AI एजंट ऑपरेट. तर AI एजंट जे ऑपरेट करत असतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आणि कॅरेक्टरिस्टिक आहेत एन्व्हायरमेंटचे ते आपल्याला बघायचे. त्यालाच आपण नेचर ऑफ एन्व्हायरमेंट असं बोलतो. द नेचर ऑफ एन्व्हायरमेंट डायरेक्टली अफेक्ट द डिझाईन ऑफ एजंट. तर तुमचं जे पण एन्व्हायरमेंट असेल त्याचं जे पण नेचर असेल ते काय करतं, डायरेक्टली अफेक्ट करतं एजंटच्या डिझाईनला. सिम्पल एन्व्हायरमेंट असेल तर सिम्पल एजंट असेल, कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंट असेल तर कॉम्प्लेक्स एजंट तिथं लागू शकतो. अंडरस्टँडिंग एन्व्हायरमेंट प्रॉपर्टीज हेल्प अस डिझाईन बेटर AI सिस्टीम्स. तर तुमच्या जे पण अंडरस्टँडिंग असतं एन्व्हायरमेंटचं, त्याच्या ज्या पण प्रॉपर्टीज असतात त्या हेल्प करतात की डिझाईन बेटर AI सिस्टीम. AI सिस्टीमला बेटर डिझाईन करण्यासाठी त्या प्रॉपर्टीज यूज केल्या जातात. दीज प्रॉपर्टीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट टाईप्स. एन्व्हायरमेंटचे टाईप्स पण त्याला बोलतात आणि एन्व्हायरमेंटचे डायमेन्शन्स पण त्याला बोलले जातात. तर याच्यावरती तुम्ही कन्फ्युजन होऊ शकतं जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं विचारलं की एन्व्हायरमेंटचे टाईप्स किंवा एन्व्हायरमेंटचे डायमेन्शन, तर तुम्ही तिथे एकच गोष्ट छापायची. तर कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, त्या 8 प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे वन बाय वन. तर सगळ्या आपण डिटेलमध्ये बघूयात इथे. तर सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी येते ती फुल्ली ऑब्झर्वेबल आणि पार्शियली ऑब्झर्वेबल. तर हे जे हेडिंग्स आहे याच्यावरती त्याचा मिनिंग येतो की फुल्ली ऑब्झर्वेबलमध्ये काय असेल की एजंट जो असेल तुमचा त्याचं एन्व्हायरमेंट कसं असेल, त्याला कंप्लीट स्टेट ऑफ एन्व्हायरमेंट ऑल टाइम्स माहिती असेल.
की त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये काय काय आहे काय काय नाही सगळं त्याला कंप्लीट माहिती असेल. एजंट हॅज परफेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट एव्हरीथिंग, त्याला सगळी परफेक्ट इन्फॉर्मेशन असेल त्याच्या एन्व्हायरमेंटची. जसं की एक्झाम्पलमध्ये बघू शकता तुम्ही चेसचा गेम, त्याच्याबद्दल त्याला सगळ्या पीसेसबद्दल माहिती असतं किंवा बोर्डमध्ये काय काय आहे, बोर्ड कसं आहे ते सगळं याला सी करू शकतो तुमचा एजंट. ते जर पार्शियली ऑब्झर्वेबलमध्ये बघायचं झालं तर फक्त काही पार्ट त्याला माहिती असतो एन्व्हायरमेंटचा आणि काही इन्फॉर्मेशन जी असते ती हिडन असते किंवा मिसिंग असते त्याच्यापासून, एजंटपासून. फॉर एक्झाम्पल कार्ड गेम जो असतो तुमचा पोकरचा, त्याच्यामध्ये ऑपोनेंटचे जे कार्ड असतात ते तुम्ही बघू नाही शकत, म्हणून ते झाले पार्शियली ऑब्झर्वेबल. सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये तुम्ही अराउंडचे कॉर्नर वगैरे ते बरोबर बघू नाही शकत, म्हणून ते झालं पार्शियली ऑब्झर्वेबल. तर सगळ्यात पहिली हीच प्रॉपर्टी येते की फुल्ली ऑब्झर्वेबल आणि पार्शियली ऑब्झर्वेबल. हे का मॅटर करतं, तर फुल्ली ऑब्झर्वेबल का मॅटर करतं की इझियर फॉर एजंट टू डिसाईड. फुल्ली ऑब्झर्वेबल असेल तर एजंटला चांगलं डिसाईड करण्यासाठी ते इझी जातं, आणि पार्शियली असलं तर काही मिसिंग असतं म्हणून तिथे त्याला गेस करावं लागतं की नाही, किंवा पास्टची जी इन्फॉर्मेशन असते ती रिमेंबर करावी लागेल, म्हणून याचा ही प्रॉपर्टी यूज केली जाते. त्यानंतर दुसरी जी प्रॉपर्टी येते ती येते सिंगल एजंट आणि मल्टी एजंट. आता सिंगल एजंटमध्ये फक्त वन एजंट जो असतो तो ऑपरेट करत असतो एन्व्हायरमेंटमध्ये, नो अदर एजंट्स टू कम्पीट ऑर कोऑपरेट विथ, म्हणजे दुसरे एजंट याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही, फक्त एकच एजंट एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण काम करत असतो. क्रॉसवर्डचा पझल असतो, त्याच्यामध्ये तुमचा जो पण एजंट असतो तो सॉल्व्ह करत असतो, ओनली वन एजंट वर्किंग अलोन, याच्यामध्ये फक्त एकच एजंट वर्क करत असतो. तर हे झालं त्याचं एक्झाम्पल. मल्टी एजंटमध्ये मल्टिपल एजंट्स जे असतात ते सेम एन्व्हायरमेंटमध्ये ऑपरेट करत असतात. एजंट्स कॅन बी कम्पिटेटिव्ह पण असू शकतात, कोणता जास्त वर्क करू शकतो कोणता कमी करू शकतो. कोऑपरेटिव्ह पण असतो, ते वर्क टुगेदर करतात. कम्पिटेटिव्ह एक्झाम्पल बघायचं झालं तर चेसचं येतं, त्याच्यामध्ये टू एजंट्स कम्पिटिंग अगेन्स्ट इच अदर. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह असतात, कोऑपरेटिव्हमध्ये मल्टिपल रोबोट्स जे असतात ते फॅक्टरीमध्ये वर्क करत असतात सोबत. वाय इट मॅटर्स, मल्टिपल एजंट्स असेल तर तुमचं मोर कॉम्प्लेक्स असेल सिस्टीम, एजंट मस्ट कन्सिडर अदर्स एजंट्स ॲक्शन्स टू, तर बाकीच्या अदर एजंट्सच्या ॲक्शन्स पण त्याला कन्सिडर करावे लागतात. तर अशा प्रकारे सिंगल आणि मल्टी एजंट ही प्रॉपर्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतरची प्रॉपर्टी येते डिटर्मिनिस्टिक आणि नॉन डिटर्मिनिस्टिक, त्यालाच आपण स्कोचॅस्टिक पण बोलतो. तर याच्यामध्ये डिटर्मिनिस्टिकमध्ये काय असतं की नेक्स्ट स्टेट ऑफ एन्व्हायरमेंट इज कम्प्लिटली डिटरमाइंड बाय करंट स्टेट अँड एजंट्स ॲक्शन. तर करंट स्टेट आणि एजंटच्या ॲक्शनवरती डिटरमाइन केलं जातं की पुढची स्टेट काय असेल, नेक्स्ट जी स्टेट असेल ती कम्प्लीट डिटरमाइन केली जाते. याच्यामध्ये कोणताही रँडमनेस नसतो किंवा सेम ॲक्शन ऑलवेज गिव्स द सेम रिझल्ट. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर चेस येतं, इफ यू मूव्स अपॉन द रिझल्ट इज ऑलवेज द सेम. जर तुम्ही एक मूव घेतली तर त्याच्यावरून तुमचा जो रिझल्ट असेल तो सेमच असेल. नॉन डिटर्मिनिस्टिकमध्ये काय असतं, नेक्स्ट स्टेट हॅज रँडमनेस ऑर अनसर्टिनिटी. तुम्हाला नेक्स्ट जी मूव असेल ती रँडम असू शकते काही पण, जसं की डाईसचं तुम्ही बघू शकता की तुम्ही जर डाईस जर रोल केला तर त्याचा जो रिझल्ट असेल तो तुम्हाला माहिती नसतो, जसं की चेसमध्ये माहिती असतो. सेम ॲक्शन मे गिव्ह डिफरंट रिझल्ट्स ॲट डिफरंट टाइम्स. तर एकच ॲक्शन जी घेतली तुम्ही, जसं की रोल करायचा तुमच्या डाईसला, ती एकच सेम ॲक्शन आहे पण त्याच्यामधून डिफरंट रिझल्ट्स तुम्हाला भेटू शकतात डिफरंट टाइम्सला. सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये काय होतं की वाय अँड रेन कॅन चेंज आउटकम चेंज होऊ शकतो. का मॅटर करतं, डिटर्मिनिस्टिकमध्ये इझी जातं प्लॅन करायला आणि नॉन डिटर्मिनिस्टिकमध्ये हँडल करणं लागतं त्याला रँडमनेस. तर अशा प्रकारे ही प्रॉपर्टी पण महत्त्वाची आहे. त्यानंतर येतं एपिसोडिक आणि सिक्वेन्शियल. आता एपिसोडिक म्हणजेच काय की एजंट्स एक्सपिरियन्स इज डिवाइडेड इंटू इंडिपेंडेंट एपिसोड्स. आता एजंटचं एक्सपिरियन्स जे असतं ते डिवाइड केलं जातं इंडिपेंडेंट टास्कमध्ये. इच एपिसोड एजंट परसिव्स अँड टेक्स वन ॲक्शन. प्रत्येक जो एपिसोड असतो तो काय करतो, एक जो एजंट असतो तो परसिव्ह करतो आणि एक ॲक्शन तिथे घेत असतो. करंट एपिसोड डज नॉट डिपेंड ऑन प्रिव्हियस एपिसोड. तर जो करंटचा एपिसोड असतो तो डिपेंड नसतो प्रिव्हियस एपिसोडवरती. फॉर एक्झाम्पल इमेज क्लासिफिकेशन AI हा काय करतो, इच इमेजेस इंडिपेंडंट असते, क्लासिफाईंग वन इमेज डज नॉट अफेक्ट द नेक्स्ट. तर अशा प्रकारे इमेज क्लासिफिकेशनमध्ये याचा यूज केला जातो. सिक्वेन्शियलमध्ये काय असतं की करंट डिसिजन अफेक्ट्स द फ्युचर डिसिजन्स. तर करंटचा जो डिसिजन तुम्ही घेणार असाल
त्या डिसिजनवरती फ्युचरचे डिसिजन जे असतील ते अफेक्ट करू शकतात. एजंट मस्ट थिंक अबाउट लॉंग टर्म्स कॉन्सिक्वेन्सेस. तर लॉंग टर्मसाठी याला विचार करावा लागतो थोडासा. जसं की चेसमध्ये एव्हरी मूव्ह अफेक्ट द फ्युचर मूव्ज. प्रत्येक मूव्ह घेतली तुम्ही तर फ्युचरमध्ये त्या मूव्हचा अफेक्ट होऊ शकतो, म्हणून तुम्हाला इथे थिंक करावं लागतं. सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये एव्हरी स्टिअरिंग डिसिजन अफेक्ट द नेक्स्ट पोझिशन, हे तुम्ही बघू शकता. का मॅटर करतं? एपिसोडिक असलं तर सिम्पल जातं, लॉंग टर्मसाठी थोडंसं प्लॅनिंग निडेड असतं. सिक्वेन्शियल असलं तर कॉम्प्लेक्स जातं, एजंटला प्लॅन करावाच लागतो इथं. तर हे झालं एपिसोडिक आणि सिक्वेन्शियल. त्यानंतर येतं स्टॅटिस्टिक आणि डायनॅमिक. आता स्टॅटिकमध्ये काय येतं की एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज व्हाईल एजंट इज थिंकिंग. जेव्हा एजंट हा थिंक करत असतो तुमचं एन्व्हायरमेंट जे असतं ते कधीच चेंज नाही होणार. एजंट कॅन टेक इट्स टाईम टू डिसाईड. एजंटचा एक टाईम असतो, तो त्या टाईममध्ये डिसाईड करतो. तोपर्यंत तुमच्या वर्ल्डला किंवा एन्व्हायरमेंटला वेट करावं लागतं. एकदा का त्याने तिथे डिसाईड केलं त्यानंतरच एन्व्हायरमेंटमध्ये तो चेंज करत असतो. जसं की चेसमध्ये बोर्ड डज नॉट चेंज व्हाईल प्लेयर इज थिंकिंग अबाउट मूव्ह. जेव्हा प्लेयर हा थिंक करत असतो कोणता मूव्ह घ्यायचा, तोपर्यंत तुमचं जे एन्व्हायरमेंट असेल, जे बोर्ड असेल ते तसंच राहील. क्रॉसवर्ड पझल डज नॉट चेंज व्हाईल सॉल्व्ह करत असताना पझल चेंज नाही होणार थिंक करत असताना. तसं डायनॅमिकमध्ये बघायचं झालं तर एन्व्हायरमेंट कीप्स चेंजिंग व्हाईल एजंट इज थिंकिंग. जेव्हा आपण एजंट हा थिंक करत असेल तेव्हा डायनॅमिकली एन्व्हायरमेंट पण चेंज करू शकतो, त्यालाच आपण डायनॅमिक बोलतो. एजंट मस्ट ॲक्ट क्विकली कॅनॉट टेक टू लॉंग. याच्यामध्ये जास्त टाईम नाही घ्यावा लागत, लवकरात लवकर एजंटला ॲक्ट करावं लागतं, रिॲक्ट करावं लागतं. जसं की स्टॉक मार्केट AIचे जे असतात ते काय करतात, प्राईस कीप चेंजिंग एव्हरी सेकंड. तिथे प्राईस चेंज करत असते, म्हणून याला डिसिजन लवकर लवकर घ्यावे लागतात डायनॅमिकली. काय मॅटर करतं? स्टॅटिकमध्ये एजंट कॅन थिंक स्लोली आणि केअरफुली, पण डायनॅमिकली एजंटला लवकरात लवकर फास्ट ॲक्ट करावं लागतं, थिंक पण करावं लागतं. तर हे झालं स्टॅटिक आणि डायनॅमिक. त्यानंतर येतं डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. आता याच्यामध्ये बघायचं झालं तर डिस्क्रीटमध्ये काय करतं, एन्व्हायरमेंट हॅज फायनाईट नंबर ऑफ डिस्टिंक्ट स्टेट, परसेप्ट आणि ॲक्शन. याच्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ त्याच्याकडे ॲक्शन्स असतात किंवा स्टेट असतात. एव्हरीथिंग इज क्लिअरली डिफाईन्ड अँड काउंटेबल. याच्यामध्ये काउंटेबल असतात सगळ्या ॲक्शन्स वगैरे, सगळ्या जे मूव्स असतील त्याच्यात ते फायनाईट नंबर असतं, डिफाईन केलेलं असतं. जसं की चेसमध्ये कोणता बोर्ड आहे, त्याच्यामध्ये किती बॉक्सेस आहेत, सगळं आधीच डिफाईन केलेलं असतं एजंटला. आणि कोणकोणत्या पोझिशन्स, कोणकोणत्या मूव्स घ्यायच्या आहेत त्या पण त्याला माहिती असतं. तसंच कंटिन्युअसमध्ये एन्व्हायरमेंट हॅज इन्फायनाईट पॉसिबल स्टेट असतात, इन्फायनाईट ॲक्शन्स असतात, इन्फायनाईट परसिप्ट असतात त्याच्याकडे, म्हणून इथे थोडंसं अवघड जाऊ शकतं. व्हॅल्यूज कॅन चेंज स्मूथली अँड इन्फायनाईटली. इथे व्हॅल्यूज ज्या असतात त्या चेंज करतात स्मूथली किंवा इन्फायनाईटली. जसं की सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये स्पीड कॅन बी एनी व्हॅल्यू बिटवीन 2 to 200 km/h. तर अशा प्रकारे त्या चेंज होत राहतात. त्यानंतर रोबोटचा जो आर्म असतो तो काय करतो, कॅन मूव्ह टू इन्फानाईट पोझिशन्स. इन्फानाईट पोझिशन्सपर्यंत तो मूव्ह करू शकतो. का मॅटर करतं तर डिस्क्रीट जे असतं ते इझियर टू हँडल कॉम्प्युटेशनली असतं आणि कंटिन्युअस जे असतं ते हार्ड असतं, नीड्स स्पेशल मॅथमॅटिकल टेक्निक्स याला यूज केल्या जातात. तर अशा प्रकारे डिस्क्रीट आणि कंटिन्युअस म्हणजेच फायनाईट आणि इन्फानाईटचा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्यानंतरची प्रॉपर्टी येते क्नोन आणि अनक्नोन. क्नोनमध्ये तुम्हाला सगळं माहिती असतं आणि अनक्नोनमध्ये नसतं. एजंट नोज द रूल्स अँड आउटकम्स ऑफ ऑल ॲक्शन्स इन ॲडव्हान्स. म्हणजेच काय की ॲक्शन्सबद्दल त्याला रूल्स आणि आउटकम हे माहिती असतात. एजंट नोज हाऊ द एन्व्हायरमेंट वर्क्स. तर एन्व्हायरमेंट कसं वर्क केलं जातं हे सगळं एजंटला माहिती असतं, म्हणून नोन आपण त्याला बोलतो. जसं की चेसमध्ये सगळे रूल्स त्याला कम्प्लिटली नोन असतात एजंटला. अननोनमध्ये त्याला काही माहिती नसतं, नॉट नोन द रूल्स आणि आउटकम्स इन ॲडव्हान्स. एजंट मस्ट लर्न हाऊ द एन्व्हायरमेंट वर्क्स बाय एक्सप्लोरिंग. एन्व्हायरमेंटमध्ये कसं एक्सप्लोर करायचं आणि ते कसं वर्क करायचं हे त्याला लर्न करावं लागतं. अ रोबोट प्लेस इन अ न्यू रूम इट हॅज नेवर सीन बिफोर. जर तुम्ही एका रोबोटला जर एखाद्या रूममध्ये नेलं आहे वर्क करण्यासाठी तर त्याला पहिले काहीही माहीत नसतं एन्व्हायरमेंटचं, त्यालाच आपण अननोन असं बोलतो. व्हाय इट मॅटर्स? नोन असेल तर एजंट कॅन प्लॅन इमिडिएटली आणि अननोन असेल तर एजंट मस्ट एक्सप्लोर अँड लर्न फर्स्ट. म्हणून नोन हा सगळ्यात चांगला बेटर ऑप्शन आहे.
त्यानंतर ॲक्सेसिबल आणि इनॲक्सेसिबल हा लास्टचा जो प्रॉपर्टी आहे ती एन्व्हायरमेंटची लास्टची प्रॉपर्टी आहे. तर ॲक्सेसिबलमध्ये काय असतं की एजंट सेन्सर्स कॅन ॲक्सेस कम्प्लीट अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटबद्दल ॲक्युरेट आणि कम्प्लीट जे ॲक्सेस असतं ते सेन्सरच्या थ्रू ते ॲक्सेस करतं एजंट तुमचा. नो हिडन ऑर नॉयसी इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये कोणतीही हिडन आणि नॉयसी इन्फॉर्मेशन म्हणजेच इनकरेक्ट किंवा मिसिंग इन्फॉर्मेशन नसते. सिम्पल कॅल्क्युलेटर बघायचं झालं तर ऑल इनपुट्स आर परफेक्टली ॲक्सेसिबल, सगळे इनपुट तिथे तुम्ही ॲक्सेस करू शकता परफेक्टली. तसंच इनॲक्सेसिबलमध्ये बघायचं झालं तर एजंट सेन्सर्स कॅनॉट ॲक्सेस कम्प्लीट ऑर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. एजंट हा ॲक्सेस नाही करू शकत कम्प्लीट किंवा ॲक्युरेट इन्फॉर्मेशनला सेन्सरच्या थ्रू. इन्फॉर्मेशन मे बी नॉयसी असू शकते, इनकम्प्लीट असू शकते किंवा हिडन असू शकते तुमची इन्फॉर्मेशन, म्हणून याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. मेडिकल AI ऑल इंटरनल बॉडी कंडिशन्स कॅन नॉट बी डायरेक्टली सेन्स, तर इथे सेन्स नाही करू शकत ते सगळ्या कंडिशन्स तुमच्या बॉडीच्या. तर अशा प्रकारे ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज होत्या या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, तर तुम्हाला या सगळ्या एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. तर याच्यावरती हे सगळे क्वेश्चन्स विचारले जातात. हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत 1 बाय 1. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिफरन्स बिटवीन किंवा एक्सप्लेन विचारलं जातं, तर कोणते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतो सेपरेटली प्रॉपर्टीज. तर याच्यावरती थोडासा फोकस करायचा आहे. लक्षात ठेवायला तुम्हाला सगळ्यात जास्त कन्फ्युजन होईल, कारण सिलेबस खूप मोठा आहे या युनिटचा, म्हणून 2 पार्ट लागले आपल्याला याला बनवण्यासाठी. तर लास्टचा जो कन्सेप्ट येतो तो आहे स्ट्रक्चर ऑफ एजंट्स. आता एजंट्सचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथे बघायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ एजंट्स मीन्स द इंटरनल आर्किटेक्चर. इंटरनल आर्किटेक्चर कसं आहे एजंटचं त्याच्याबद्दल सांगतं हे स्ट्रक्चर. हाऊ ॲन एजंट इज बिल्ड फ्रॉम इनसाइड. एजंट हा इनसाइड कसा बिल्ड केला जातो त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. व्हॉट कंपोनंट इट हॅज अँड हाऊ दे आर कनेक्टेड टू मेक द एजंट वर्क. एजंटला वर्क करण्यासाठी कोणकोणते कंपोनेंट्स आपल्याला इथे लागलेत आणि त्यांना कसं कनेक्ट केलं आहे त्याच्याबद्दल हे सांगतं स्ट्रक्चर. एव्हरी एजंट हॅज 2 मेन पार्ट्स. 2 मेन पार्ट असतात, एक आर्किटेक्चर आणि एक एजंट प्रोग्राम. आर्किटेक्चर काय करतं, द फिजिकल आणि हार्डवेअर पार्ट सांगत असतो. द मशीन द एजंट रन ऑन, तुमचं मशीन किंवा एजंट जो रन करत असतो त्याच्याबद्दल. तर आर्किटेक्चर फिजिकल किंवा हार्डवेअर पार्ट त्याचा सांगत असतो. एजंट प्रोग्राम काय आहे, द सॉफ्टवेअर. ते काय करतं की ॲक्च्युअल कोड असतो जो इम्प्लिमेंट केला जातो एजंटचा बिहेवियरवरती. एजंट प्रोग्राम रन्स ऑन टॉप ऑफ द आर्किटेक्चर. आर्किटेक्चरच्या टॉपवरती हा प्रोग्राम रन केला जातो. द स्ट्रक्चर डिसाइड्स हाऊ फास्ट, स्मार्ट, इफिशियंट द एजंट इज. तुमचा एजंट किती स्मार्ट आहे, किती फास्ट आहे आणि किती इफिशियंट आहे हा स्ट्रक्चरवरती डिसाईड केला जातो. तर हे झालं एजंटचं स्ट्रक्चरचं इंट्रो. आता याच्यामध्ये कन्सेप्ट बघायचं झाला तर एजंट हा 2 पार्टवरती डिपेंड आहे, आर्किटेक्चर आणि एजंट प्रोग्राम. आर्किटेक्चरमध्ये काय येतं तुमचं, द कम्प्युटिंग डिव्हाइस येतं, हार्डवेअर, सेन्सर आणि ॲक्च्युएटर. लॅपटॉप असू शकतं, रोबोट बॉडी असू शकते, कार, कम्प्युटर सिस्टीम पण असू शकते. प्रोव्हाइड्स द फिजिकल प्लॅटफॉर्म फॉर एजंट प्रोग्राम टू रन. तर एजंटचा जो प्रोग्राम असेल तो रन करण्यासाठी इथे फिजिकल प्लॅटफॉर्म त्याला प्रोव्हाइड करावा लागतो. ते आर्किटेक्चर आपण त्याला बोलत असतो. तर हा झाला आर्किटेक्चरचा पार्ट. त्यानंतर येतो एजंट प्रोग्राम. आता एजंट प्रोग्राम म्हणजेच काय की द ॲक्च्युअल लॉजिक ऑर कोड रनिंग ऑन द आर्किटेक्चर. आता आर्किटेक्चरच्या बेसिसवरती कोणता प्रोग्राम कोड तुम्हाला रन करायला लागतो आणि त्याच्यामध्ये काय काय लॉजिक असतात ते एजंट प्रोग्राममध्ये लिहिले जातात. टेक्स्ट परसिप्ट ॲज इनपुट, रिटर्न्स ॲक्शन ॲज अ आउटपुट. परसिप्ट जे करतं एन्व्हायरमेंटपासून त्याला इनपुट बोलतो आपण, आणि जे पण आउटपुट देतं ते ॲक्शनच्या थ्रू देतं. इम्प्लिमेंट्स द एजंट फंक्शन. एजंट फंक्शनला ते इम्प्लिमेंट करतं. पायथॉन कोड फॉर चेस AI. चेस AIसाठी आपण पायथॉन कोडचा यूज करतो. न्यूरल नेटवर्क फॉर इमेज रिकग्निशन. इमेज रिकग्निशनमध्ये आपण न्यूरल नेटवर्कचा यूज करतो. तर अशा प्रकारे एजंट प्रोग्रामचा यूज केला जातो आणि या दोघांना कंबाईन करून आपल्याला एजंट भेटतो. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघायचे झाले तर हे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर हे झालं तुमचं फर्स्ट युनिट कवर झालेलं आहे. पूर्ण टॉपिक आपण कवर केलेले आहे तिथे, आणि सगळे टॉपिकच्या नंतर मी तुम्हाला सगळे क्वेश्चन्स पण दिलेले आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी. ते क्वेश्चन्स पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात आणि याच्या बाहेर तुम्हाला या युनिटचं काहीही करायची गरज नाही आहे. याच्यामधूनच क्वेश्चन्स येतील सगळे आणि तुम्ही प्रॉपर नोट्स काढू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा.
पुढच्या युनिटचा पण मी लवकरात लवकर टाकेल आणि तुमचे जे पण थर्ड इयरचे 2024 पॅटर्नचे मित्र असतील त्यांच्यासोबत आपलं चॅनल जे आहे ते शेअर करा, त्यांना पण हेल्प होईल खूप. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक असेल, टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप, तो जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला अपडेट्स वगैरे मिळत राहील. आणि मी DSAची सिरीज पण चालू केलेली आहे, ती पण तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये मी प्रॉपर मराठीमध्येच एक्सप्लेन करून सांगतो आहे सगळे कन्सेप्ट वन बाय वन, तर ते पण तुम्ही फॉलो करू शकता. आणि बाकीचे कोणकोणते विषय तुम्हाला पाहिजे, काही डाऊट्स असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्या युनिटच्या व्हिडिओमध्ये.